सुरभी यार खूप टेन्शन आलंय. काय झालं? ताईचा बघण्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे बघ ना, अरेंज मॅरेज कांदे पोहे बघण्याचा कार्यक्रम. मलाच टेन्शन आलंय. अरे चिल रे, कांदे पोह्यांशिवाय पण अरेंज मॅरेज होऊ शकतं. कसं? आपले जे गेस्ट येणार आहेत ना, त्यांचं पण असंच मॉडर्न अरेंज मॅरेज आहे. तुला सांगतील ते, आणि तुम्हाला पण. त्याने आयफलच्या खाली कविता दिलेली. म्हणून आमच्यामध्ये सरप्राईज गिफ्ट नाही येत. क्या गबाळ्या अवस्थेत आला होता. नमस्कार, मी रुजुता देशमुख द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं प्रेमाने स्वागत करते. प्रेमाने अशासाठी कारण तुम्हाला माहितीच आहे, द अनुरूप शो मध्ये आपण प्रेम, लग्न, सहजीवन याविषयी गप्पा मारत असतो. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलेलं आहे, त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहे आणि त्यांच्याकडे कोणी ना कोणी एकतर स्वतःचा व्यवसाय मोठा केलाय, त्यात भरारी मारली आहे, किंवा कोणी ना कोणी आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये विस्तार केलेला आहे. तर स्वागत करूया राव केमिकल्सचे डॉक्टर अखिल राव आणि प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्सच्या डॉक्टर मंजिरी निरगुडकर. तुम्हा दोघांचंही द अनुरूप शो मध्ये मनापासून स्वागत. थँक्यू रुचिता, थँक्यू. छान वाटतं की आज तुम्ही इथे आलात. आमची तशी ऑन अँड ऑफ भेट होत असते, पण आपली कधी भेट झालेली नाही. त्यामुळे सगळ्यात आधी मला खरं तर तुमच्या उद्योगांविषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे आणि द अनुरूप शोच्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायला आवडेल. डॉक्टर, आम्ही ऍक्च्युली स्पेशालिटी केमिकल्स मध्ये काम करतो. Okay. अँड इट्स अ व्हेरी निश सब्जेक्ट. मोस्ट आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते फार्मास्युटिकल्स, ॲग्रिकल्चरल, रेझिन इंडस्ट्री असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात. ओके. मंजिरी, आम्ही जेव्हा एकत्र कुठे जातो आणि इंट्रोड्यूस करायची वेळ येते की दोघं काय करता किंवा नवरा काय करतो बाय, तर आम्हाला इतकं हसू येतं, कारण की आम्ही तो केमिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे आणि मी नॅचरल फार्मिंग आणि नॅचरल फूड्स मध्ये आहे. सो कॉन्ट्रास्ट तिकडूनच सुरू होतं. सो प्युअर ओरिजिन्स बाय निरगुडकर फार्म्स हे आपलं ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स की नॅचरल फूड्सचं आपलं लाईन ऑफ प्रोडक्ट्स आहे त्याच्यामध्ये. सो राईट फ्रॉम नॅचरली ग्रोन व्हेजिटेबल्स म्हणजे ताज्या शेतातल्या भाज्या आणि किचन एसेन्शियल्स आपण ज्याला म्हणतो की बेसिक आपली कोल्ड प्रेस्ड ऑइल्स, मसाले, चटण्या, मध, गाईचं तूप, गूळ सगळ्यांचा आवडता गूळ, आणि मग रेडी टू इट सुद्धा आपल्याकडे रेडी टू इट ची रेंज आहे. सो ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिशनल फूड्स आणि मॉडर्न फूड्सचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. सो राईट फ्रॉम आपले ट्रेडिशनल रेसिपीजचे लाडू किंवा फेस्टिव्ह रेंज जी माझी अगदी खूप क्लोज आहे, जे आपण पारंपरिक पद्धतीचे पदार्थ. सो असं अनेक पदार्थ आहेत. अबाउट 65+ प्रोडक्ट्स आपले ह्याच्यामध्ये आणि हे मी सगळे ट्राय केलेले आहेत, त्यामुळे मी खात्रीने म्हणू शकते की प्लीज प्युअर ओरिजिन्सचे सगळे प्रोडक्ट्स नॅचरल आहेत, त्यामुळे खा, मस्त असतात. थँक्यू. तर आता आपण तुमच्या संसाराविषयी, तुमच्या सहजीवनाविषयी बोलणार आहोतच, पण त्याची सुरुवात ना आपण आपलं पहिलं सेगमेंट आहे कॉल युअर बे. बे म्हणजे बिफोर एनीवन एल्स. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात एकमेकांना, ओके, थोडंसं मी तुम्हाला अभिनय करायला लावणार आहे किंवा आपण असं म्हणूया की असं इमॅजिन करायचंय तुम्हाला की तेव्हाचा तुमचा पहिला फोन जो काही तर तो फोन मला इथे बघायचा आहे. तुम्ही ऍक्च्युअल फोन करणार आहात एकमेकांना आणि बोलणार आहात. बघा, इट्स अ शॉर्ट कॉल. मला शॉर्ट मी तो कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो. कोणी कोणाला केला होता? सो त्यांनी मला मेसेज केला होता, ओके, आणि मी त्याला कॉल बॅक केला होता. हा, मग करून टाक कॉल. सो यू हॅव टू कॉल. ओ येस, शी विल कॉल नाउ. ओके, काय ट्रिंग ट्रिंग केलाय कॉल. हा, हॅलो, अखिल, येस, दिस इज हिम. आय एम मंजिरी. मंजिरी? मंजिरी कोण? You had messaged me, we were supposed to meet. Oh, yes, Manjari Nirgudkar.
ओके, येस येस, आय रिमेंबर. मी जरासा बिझी आहे, कॅन आय कॉल यू आफ्टर सम टाइम? येस शुअर. सो आय थिंक लेट्स कनेक्ट इन द इव्हनिंग देन. मी So- स्वतःच मेसेज केला आणि मग त्यांनी स्वतःच माझा busy होते. नंबर सेव्ह केलाच नव्हता. ज्या हो. मुलीला आपण लग्नासाठी भेटणार आहोत, ही डिडंट बॉदर टू सेव्ह इट. आणि मला तेव्हा आय वॉज सो पुट ऑफ. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन हे होतं. हो येस. आणि इतका राग आला होता. द रिझन फॉर नॉट सेव्हिंग इज कारण काय, अरेंज मॅरेज, आम्ही वी वर इन अरेंज मॅरेज बरोबर. सिच्युएशन. बरोबर. तर किती मुलींचे नंबर सेव्ह करायचे वा वा. आणि कशामध्ये कशाला करून ठेवायचे. हा, एक पुढे गेल्यावर मग सेव्ह करूया असं. Exactly. आणि मग भेटलात संध्याकाळी? नाही, सो आम्ही संध्याकाळी परत फोनवर बोललो आणि मग Okay. वीकेंडची हे ठरवली वेळ की Okay, आपण ठरवली. सॅटर्डे संडेला भेटूया. भेटूया. कारण का ते आमच्या दोघांनी आम्ही त्यावेळी ऑफिसमध्ये होतो. सो त्याचा हम्म. मेसेज आला तेव्हा मी त्याला म्हटलं लंच मध्ये आय विल कॉल यू, पण मी हम्म. केला तेव्हा तो बिझी होता. हो. सो आम्ही संध्याकाळी ऑफिस नंतर बोललो ओके. आणि मग वीकेंडला भेटूया असं ठरवलं. कशी झाली पहिली भेट? कारण पहिल्यांदा तर तुला राग आला होता की असा कसा फोन नाही घेतला? That continues. So it's better if you hear Till it from her. येस, कशी तू झाली? सांग मग So- पहिली भेट कशी झाली आणि पहिलं इम्प्रेशन काय होतं एकमेकांविषयी? सो तो म्हणाला मी तुला घ्यायला येतो Oh. आणि मग आपण कुठेतरी जाऊ कॉफीला असं. ओके ओके. सो तो आला तर उत्सुकतेने काय झालं, कोणीच ह्याला बघितलं नव्हतं. हम्म. म्हणजे त्याची बॅक स्टोरी आता आपण कधीतरी बोलता बोलता आता बोलू येईलच. काय झालं होतं हा, ते. हा. पण तो घ्यायला आला तर माझे अगदी सगळे आई बाबा भाऊ सगळे बाल्कनीमध्ये उभे होते की हा उतरेल वगैरे, हा मला हा. हाय म्हणायला, हा. रिसीव्ह काय. तो उतरलाच नाही. ते वरतून बघत होते काय दिसेल, विल गेट अ ग्लिम्स ऑफ हिम. Correct. काही असं झालं नाही. सो त्याची गाडी आली, तो म्हणला मी आलोय. हम्म. मी खाली उतरले, गाडीत बसले. आता बघायचं कसं डायरेक्ट अगदी अनोळखी म्हणजे कम्प्लीट स्ट्रेंजर्स ना. हो. आता त्याच्यावर मी गाडीत बसले. आता मी असं डायरेक्ट बघू काय करू, तर हाय म्हटलं तर सॉरी बट हॅव टू से दिस. तो इतक्या गबाळ्या अवस्थेत आला होता वाव. की मला असं वाटलं असं कोण येतं मुलीला भेटायला. हा. म्हणजे अगदी बेसिक कुठला तरी घरातला सारखा जुना टी शर्ट ओके. एक घालायची, अगदीच भेटायला चाललोय म्हणून जीन्स, नाही तर कदाचित शॉर्ट्स Shorts मध्ये मध्ये आला आला. असता. प्रचंड दाढी केस वाढलेले. आणि मी म्हंटल हे असं आलाय आता भेटायला, म्हणजे आय वॉज कम्प्लिटली म्हणजे ही बरोबर आहे की नको भेटायला असं हा, झालं. correct. म्हटलं चला आता जाऊया. हम्म. सो कुठे जायचं काय तर आम्ही कॉफी शॉप मध्ये स्टारबक्स मध्ये जाऊ. हम्म. सो आम्ही गेलो आणि इनिशियली काहीच काय बोलणार ना गाडीत. ऑकवर्ड सिच्युएशन ना. ऑकवर्ड, एकदम ऑकवर्ड. पण माझ्या डोक्यात असं होतं कारण त्याला काहीतरी एक बॅक स्टोरी आहे म्हणून ती मी नंतर सांगेन की ओके. आम्ही तिथे गेलो तेव्हा हा काय ऑर्डर करतोय ते मला बघायचं होतं. त्यामुळे मी अच्छा. तिकडे गेल्यावरती यू हॅव टू प्लेस अन ऑर्डर आणि मग सिट ना. करेक्ट. तर मग मी मुद्दाम त्याच्या मागे उभी राहिले की हा काय ऑर्डर प्लेस करतोय असं. तर त्याला कारण असं आहे की मी शुद्ध शाकाहारी आहे, प्युअर व्हेजिटेरियन. आय वॉन्टेड टू सी की हा हा कारण non-veg आमचं काही मागवतो. बोलणं झालं नव्हतं, हा काय ऑर्डर करतोय. हा. तर नेमकं ह्यानी टुना सँडविच असं ओ, हो, ऑर्डर हो. केलं. तर मी म्हटलं गेला तिकडेच नको cancel. तिकडेच आपण चोकडी. पहिल्या फोनवरती एक क्रॉस, नंतर गाडीमध्ये दुसरा क्रॉस आणि आणि मग हा तिकडे तिसरा गेला क्रॉस. तिसरा क्रॉस. वाव. सो असं एक सुरुवात ही आमची सुरुवात होती. अशी सुरुवात झाली. आणि मग पण- बोलायला कशी सुरुवात केली? तुमचं काय इम्प्रेशन होतं पहिलं ते पण मला तुझं मी सांगा. कधीच हा. विचारलं नाही हा इम्प्रेशन. आता आय गेट टू नो. या. नाही पहिली ती येऊन बसली, तिने म्हणजे कपडे असे फुल असे इथपर्यंत असं सगळं बंद करून वरपर्यंत घालून असं सगळं कव्हर करून अशी आली होती. हा. आणि मग then आम्ही डिस्कस केलं कुठे जायचं, हे जायचं. मग वी डिसाइडेड टू गो टू स्टारबक्स. हा, तर ते वर्लीच्या स्टारबक्सला आम्ही गेलो. मग तिकडे आम्ही बसलो. अँड ऍक्च्युली मी असं आधी काय विचार जास्त केला नव्हता. काय वॉन्ट टू तिच्याशी बोलण्यानी काय मनुष्य कसा आहे, काय आहे, हे सगळं कळेल. कळेल. हम्म. आणि मोर दॅन दॅट मी कसा आहे, मी कोण आहे, काय आहे, ते मला जास्त एक्सप्लेनेशन करायचं होतं की त्याबद्दल जास्त बोलायचं बोलायचं होतं. होतं. आणि इन जनरल माझा विचार कसा आहे की तुला कोणी विचारलं मला की तुला कशी मुलगी पाहिजे, ते मला माहिती होतं. मग मला नको होती ते मला माहिती होतं. ते ओके. व्यवस्थित माहिती ओके. होतं. सो मग त्या हिशोबाने वी स्टार्टेड डिस्कसिंग. मग व्हेरियस थिंग्स की काय आवडतं, काय नाही आवडत, हम्म. की
हाऊ वॉज युअर जर्नी बीन इन अरेंज मॅरेज, हाऊ वॉज हर जर्नी बीन इन ड्युरिंग आतापर्यंत अरेंज कसं मॅरेज, म्हणजे? आतापर्यंत तू कशा लोकांना भेटली आहेस, काय झालंय, तुझा हा. काय एक्सपिरियन्स होता, अशी. शेअर केलं Yes. तुमचं सिच्युएशन. पण इम्प्रेशन काय होतं, फर्स्ट इम्प्रेशन की फर्स्ट इम्प्रेशन वॉज पॉझिटिव्ह. हा. येस, इट वॉज डेफिनेटली, आय वॉज इंटरेस्टेड. Oh, nice. मग त्या भेटीत जाताना काय ठरलं होतं, परत भेटूया असं ठरलं? येस येस हा, येस. Nice. मग तुला मला विचारायचं की तुझे जे 3 क्रॉस झाले ते मग नंतर गप्पा मारल्या तेव्हा तू कम्फर्टेबल झालीस का थोडीशी? नाही. अच्छा. अजून एकदा जेव्हा भेटलो म्हणजे हे हा. पहिलं जे आमचं जे काय चर्चा झाली त्यातून आय हॅड फॉर्म्ड अन इम्प्रेशन ऑफ हिम. हा. आणि मग मी लगेच भेटले नाही त्याला, त्याचा आला होता मेसेज, पण मी एक आठवडा 10 दिवस काढली. हम्म. आणि दुसऱ्या भेटीत जाताना मी माझे प्रश्न तयार करून घेऊन गेले होते Oh. की तू हे सगळं मागच्या वेळी बोलला होतास त्याचा काय अर्थ आहे, शुड आय रीड बिटवीन द लाईन्स का तू मला एक्सप्लेन करणार आहेस, कारण मला हे Oh. सगळे क्लिअर करून हवेत गोष्टी बिफोर Okay. वी डिसाईड की तिसऱ्यांदा भेटायचंय का नाही. So, त्याला असं झालं की मला असं उभं केलंय कोर्ट कटकऱ्यात. कचेरीने असं, आणि हा असा फुल प्रश्नांचा माझ्यावरती. भडी मार. मी त्याला म्हटलं फक्त मला एक्सप्लेनेशन दे तू, ओके. की हे वाक्य तुझं मागच्या भेटीत होतं, त्याला असं झालं असेल मी कुठे हिच्याशी बोलायला गेलो. आणि वेन यू आर इन अ अरेंज मॅरेज टाईप ऑफ हम्म. सिच्युएशन, हम्म. आणि मी एक ऑब्झर्व केलं होतं की आय फाइंड दॅट म्हणजे गर्ल्स ना दे डोंट हँडल रिजेक्शन व्हेरी वेल. Oh. सो आय हॅड मेड अप माय माइंड की 3 भेटीत आपण डिसिजन घ्यावं की काय Okay. पुढे जायचं नाही जायचं हे. हम्म. कारण की जितकं तुम्ही ते पुढे ढकलत जातात हम्म. तितकं ते मग पुढे पुढे बाकी सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट होते, हे होतात आणि कॉम्प्लिकेशन जास्त वाढतात. हम्म. म्हणून आय टेकन अ डिसिजन की एक 3 भेटीत समोरचा माणूस पण आपल्याला समजतो, आपण पण दाखवू शकतो आपण काय ते. हम्म. आपण मॅच्युअर इनफ आहोत की 3 भेटीत आपल्याला समजतो माणूस कसा आहे. ओके. म्हणून एक 3 भेटीचं लिमिट माझ्या मनात होतं. नाही, तू मलाही बोलून दाखवलं हो. म्हणून ती हो. तिसरी भेट फायनल हे आपल्या तिघांना माहिती होतं की हो Correct. का नाही हे ठरवायलाच तिसऱ्या पाहिजे भेटीत की ठरणार. जायचं की नाही पुढे. आपण 3 भेटीत ठरवू. आय थिंक Okay. 3 भेटी इज गुड इनफ Okay. टाइम. आता वाटतंय कसं काय 3 भेटीत लग्न म्हणजे ठरवायचं आता. तुम्ही ओळखत असता जेव्हा व्यक्तीला तेव्हा की बाबा आपण ठरवूया आणि पुढे जाऊ, पण जो कम्प्लीट स्ट्रेंजर असतो त्याला 3 भेटी, तेही मध्ये कॉन्व्हर्सेशन नाहीये ना काही, हा, मध्ये आम्हाला- फोन्स किंवा असं नाही नाही. आवडत नाही आम्हाला. मला फोन आवडत नाही. Oh. मेसेजिंग किंवा Direct फोनवर बोलायचं. बोलायलाच आवडत नाही, त्यामुळे जे भेटून बोलतो तेवढंच, पुढे काही नाही. मी आय ऑलवेज टेल एव्हरीवन की मी 19th सेंचुरी मधला माणूस आहे, अजून मी 21st सेंचुरीला पोहोचलो आलोच नाहीये. नाही. पण मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली हो, तुला? मिळाली. आणि आय वुड से अबाउट 90% आय वॉज ओके विथ Oh. एव्हरीथिंग. ओके. 10% ते साहजिक आहे, कारण आय थिंक कुठल्याही अरेंज मॅरेज मुलाला काय मुलीला काय तेवढं हे लग्न केल्याशिवाय समजणारच नाही कळणारच काही नाहीये. गोष्टी. हम्म. त्यामुळे मग इट वॉज अ क्वेश्चन ऑफ वेदर टू जम्प इन द वेल ऑर नो, हम्म. मग करून बघायचं का असं. हा. सो ती मग प्रश्न तिसरी भेट हो, ठरली. तिसरी भेट म्हणजे मी घरी सगळ्यांना झालं शेवटी, अरे तुम्ही काय महिना काढलाय आता, कारण मी पुश करत होते, कारण मला विचार करायला वेळ हवा होता हो. की हा मग जरा विकेंडला, मग आता जरा 4 दिवसांनी भेटू वगैरे. सो तिसऱ्या भेटीला मी आई बाबांना सांगितलं बघा आज आम्ही जेवायला चाललोय आज, हम्म. हा, बाकी कॉफीच होतं फक्त, हा. आज जेवायला चाललोय आणि आज मी आल्यावरती तुम्हाला सांगणार आहे की आम्ही काय ठरवतोय असं. ओके. ओके. सो त्याप्रमाणे आम्ही जेवायला गेलो. त्याच्यात त्या तिसऱ्या भेटी आम्ही दुसरं काहीच बोललो नाही, खरं लग्नाविषयी काहीच बोललो नाही. आमचे हो. विषय काय होते, काय हिंदुइझम, Oh. काहीतरी पॉलिटिक्स, इंटरनॅशनल अच्छा. पॉलिटिक्स, फायनान्स वगैरे असं काहीतरी वेगळ्याच विषयांवर बोललो. पण हे किती रिस्की आहे ना हा विषय. म्हणजे त्याच्यात जर कॉन्ट्रास्ट मतं असतील हो, तर कठीण पण होईल. पण तेच तर 3 भेटीत माहिती पाहिजे. मला असं वाटतं आपण तिथेच चुकतो की आपण बाकी सगळं हा. तुझं आवडणी काय, तुला काय हा. नाही, इथपर्यंतच आपलं डिस्कशन राहतं. पण हा. पुढचं जे डिस्कशन आहे मला वाटतं आयुष्य काढायला गप्पा काय मारायच्या. ते जास्त महत्वाचं. पण तिथे मग एकमत झालं तुमचं? नाही, वी हॅड डिफरंट आयडिओलॉजीज आणि असं, अच्छा, पण ओके. एक वेगळ्या विषयावर बोलल्यावर माणसाचं थोडंसं एक काय कपॅसिटी मध्ये हा हम्म. मनुष्य विचार करतो हेही आपल्याला कळतं. कारण हो. वेन यू वॉन्ट टू स्पेंड द रेस्ट ऑफ युअर लाईफ टुगेदर, हम्म. नुसतं छान दिसणं किंवा खायला काय आवडतं डझंट वर्क. सो बरोबर. तुम्ही तुमची प्रगती होण्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही कम्पॅनियनशिप बघत असता असं हम्म. मला वाटतं. कारण हम्म. there's a lot that happened. I think I progressed a lot as a person after marriage Oh, also. okay. So त्या दृष्टीने आम्ही खूप गप्पा मारल्या आणि मग शेवटी आता की बिल
द्यायची वेळ आल्यावरती आम्ही म्हटलं की आता व्हॉट डू यू थिंक वी शुड डू, लेट्स गेट मॅरिड. इतकंच झालं. क्लॅरिटी आली एकदम तिसऱ्याच्या. Yes. नाही, आणि ऍक्च्युली काय माहितीये, टू बी ऑनेस्ट, मी पर्सनली अरेंज मॅरेजच्या ह्याच्यात एक साधारण 5 ते 6 वर्ष त्या सर्किटमध्ये होतो. सो काय त्याचं कारण काय होतं की मी माझी PhD अमेरिकेवरनं करून आलेलो, म्हणून माझं फ्रेंड सर्कल होतं ते पूर्ण डिसरप्ट झालं होतं. आणि शेवटी फ्रेंड सर्कलमध्ये किती तुम्ही बघणार कोणाला. समजा एका बरोबर जमलं, मग ते भांडणं, मग फ्रेंडशिप मध्ये सगळ्यामध्ये ते ग्रुपिझम आणि हे म्हणून मला तिथे पण अवॉइड करायचं होतं, वर्क मध्ये पण मला तिकडे पण अवॉइड करायचं होतं. तर मी विचार केला, बाबा भेटणार तरी कसं भेटणार कोणालाही, असा माझ्या डोक्यात विचार होता. म्हणून मी बोललो की नो, लेट अस ट्राय अरेंज मॅरेज. आणि वेन आय इनिशियली थॉट की अरेंज मॅरेज का सगळंच असं ट्रेडिशनली करायची गरज आहे का, प्रश्न असा होता की चला पहिलं आई वडिलांनी फॅमिलीनी भेटा, फॅमिली सोबत भेटा, हे भेटा. शेवटी लग्न मला आणि एक कोणाला तरी वेगळ्याला करायचंय. तर आपण दोघं बसून, आपण भेटून, आपण डिस्कस करू की काय आपले इश्यूज आहेत, नाही आहेत, काय आवडी निवडी आहे. सो आय वॉज थिंकिंग फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. आणि I told my parents all of this की बाबा मी काय फॅमिली बरोबर सगळ्यांबरोबर बसून ती मला जज करणार, पूर्ण फॅमिली मला जज करणार, मी तिला जज करणार, मी त्यांची पूर्ण फॅमिली जज करणार, इकडे आई वडील ते त्यांचे ओपिनियन्स देणार, हे देणार, ते देणार. असं सगळ्या सिच्युएशन पेक्षा आय विल प्रिफर की बाबा मी कुठेतरी बाहेर जाऊन, तुम्ही मला नंबर द्या, कोणाशी बोलायचे ते सांगा, मी बोलतो, पुढे मी बघतो काय 1 करायचं. 2 3 4 सेव्ह केले होते वाटतं. पण this was, I would say this was a little progressive way of handling arranged marriage. पण त्याचे प्रॉब्लेम्स ही झाले, असं नाहीये, त्याचे इश्यूज ही झाले. कारण काय जेव्हा पण आय वेंट अँड म्हणजे मोस्ट आय वुड से अबाउट 60% ऑफ द गर्ल्स आय मेट, त्यांचे ऑलरेडी अफेअर्स होते का काय होते, अँड दे यूज्ड टू ऑलवेज टेल मी की बाबा तू सांग, तू रिजेक्ट कर. So they used to not say ki no. So they used to be like, you say and you reject. So मी म्हणजे ठीक आहे, काय सांगून काय करायचं, प्रॉब्लेम्स इन देअर लाईफ दिस. सो आय हॅव टू टेल माय पेरेंट्स की नाही बाबा हिच्या बरोबर आपल्याला जमणार नाही. तर शेवटी माझ्या पेरेंट्सचं असं झालं की तू सगळ्यांनाच रिजेक्ट करतो, तू का असं वागतोय, तुझा काय प्रॉब्लेम काय, तू सांग आम्हाला तुझं काय चालू आहे का बाहेर. शेवटी आय गॉट इरिटेटेड की बाबा नाही, मग मी हे एक्सेप्ट करायचं बंद केलं, कोणाला हे सांगायचं बंद केलं की म्हणजे कोणी जर सांगितलं माझं चाललंय, डोंट टेल आउट, तुम्ही सांगितलं सॉरी नो, यू वॉन्ट टू रिजेक्ट मी, यू रिजेक्ट. मग कसं बाकी आपल्याला कोण आवडतं पण त्यांना दे डोंट लाईक यू, आणि नाहीतर त्यांना आपण आवडतं आणि यू सेड नो, दिस इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस. पण त्याच्यात पण मी तेच ऑब्झर्व केलं की girls find it difficult to reject, so accept rejection. That is why मग मी रूल बनवला की 3 भेटीत आपण ठरवायचं, आणि त्या 3 भेटीत तुम्ही मल्टिपल लोकांना भेटताय ना, असं नाही की एकच जणांना तुम्ही भेटताय. सो इट इज नॉट राईट टू पुश दॅट थिंग अहेड. आणि दुसरं असं झालं की बाबा मला आणि समोरचा माणूस आमचं हे पटलं पण आई वडिलांचं पटलं नाही. सो असं पण गोष्टी होतात पुढे जाऊन. सो देन दॅट इज वाय हळूहळू ती सिस्टम माझी इव्हॉल्व्ह झाली. आणि मग तुमच्या बाबतीत मग तिसऱ्या भेटीनंतर घरचे इन्व्हॉल्व्ह झाले. सो हो, ऍक्च्युली माझंही कम्प्लीट अरेंज मॅरेज प्रोसिजर बरेच वर्ष चालू होतं, आणि त्यात अखिलच्याकडून पत्रिकेवरती काही फार हे नव्हतं, पण आमच्याकडे पत्रिका बघायची होती, त्यामुळे पत्रिकेतून फिल्टर होऊन येणारे खूप कमी लोक होती. त्यात माझे क्रायटेरियाज होते काही, की मला फॉर एक्झाम्पल देशाच्या बाहेर राहायचं नाही, मला इंडियातच राहायचंय, भारतातच राहायचंय, त्यातही मुंबईत राहायचंय. मग मुंबईचा एरियाही ठरलेला होता. फार म्हणजे आता विचार केला आय कॅन टोटली इमॅजिन की आई का चिडत होती माझ्यावर. तेव्हा मला असं वाटलं की मी बरोबर आहे, कारण मी क्लिअर आहे मला काय करायचंय. असं काय दादर एरिया, बँड्रा टू वरळीचाच पॅच पाहिजे होता मला, त्याच्या पलीकडे मी जाणार नाही असं. नाहीतर पुणे चालेल, पण एवढ्या 2 सोडलं तर नाही. मग अमेरिकेत शिकला असेल तर हरकत नाही, पण अमेरिकेत परत जाणार असेल तर मी लग्न करणार नाही, किंवा पूर्ण कुटुंब तिथे असेल तर चालेल. मी एकटी, मला एकत्र कुटुंबच पाहिजे होतं. सो मग मला एकटीला तिथे राहायला जमणार. आय एम अ व्हेरी सोशल पर्सन, मला माणसं लागतात सारखी. म्हणजे मी
तिथे जाऊनचे पण माझ्या अनेक मित्रमैत्रिणी तिथे सेटल झालेत. आय हॅव सीन व्हॉट दे गो थ्रू. तुम्ही जरी शिकलेले असाल, तुम्हाला तिथे जॉब असेल किंवा काय व्हॉट एव्हर युअर बिझनेस असेल, तरी एक जो एकटेपणा तिथे येतो किंवा तुम्हाला फॅमिली सपोर्ट नसतो, फ्रेंड सर्कल डेव्हलप करायला वेळ जातो, ते सगळं मी बघितलेलं आणि म्हटलं हे आपल्यासाठी नाहीये. सो आय वॉज व्हेरी क्लिअर की तो इथे राहिलेला हवा आहे. मग व्हेजिटेरियन, नॉन व्हेज असे माझे काही काही क्रायटेरियाज होते. मग ते त्याच्यामध्ये मी खरं 4-5 मुलांना भेटले इतक्या वर्षात. ओके. पण तोपर्यंत मी कंटाळलेली होते, कारण का मला असं होत होतं की सेम तो म्हणाला तसं. आता काही जणांचं आपल्याला वाटतंय स्थळ चांगलंय तर पत्रिका जुळली नाही, मग तिकडे असं अरे जाऊ दे, मग पत्रिका जुळली तर मुलगाच आवडला नाही किंवा मग त्याला मी आवडले नसेल किंवा व्हॉटेवर, असं अनेक त्याच्यामध्ये होते. खूप वेळ त्या गोष्टींमध्ये गेला. पण आय वॉज व्हेरी फर्म की हे माझा सगळं आई वडिलांना लूप मध्ये घेऊनच होणार आहे. बरोबर. तर जेव्हा ही इन्सिस्टेड की नाही आपण बाहेर भेटतोय, तेव्हा आय वॉज अ लिटिल रिलक्टंट की मी म्हटलं का हा मला बाहेर बोलवते, का घरी नाही, सगळ्यांसमोर का नाही भेटत. आली शंका, कारण मी असं डिरेक्टली कोणाला जाऊन भेटत नव्हते. पहिलं फॅमिलीज भेटून मग असं वाटलं की स्टेप एक पुढे घेऊया, तर ठीक आहे, मी कशाला एकटी जाऊ भेटायला, असं माझ्या डोक्यात होतं. पण समहाऊ आय थिंक ऐकलं मी त्याचं गेले. ते सूर जुळणार होते ना, म्हणून क्लिक काय होतं ते तेव्हा कळलं मला. इतके वर्ष कळत नव्हतं क्लिक होतं म्हणजे काय होतं. ते त्या तिसऱ्या भेटीत कळलं असावं. आणि मग किती महिन्यांनी लग्न करायचं ठरवलं किंवा 6 महिन्यात केलं ना आपण. ऑक्टोबर मध्ये भेटलो. एंगेजमेंट आपण ऑक्टोबर मध्ये भेटलो, ऑक्टोबर एंड, अगदी दिवाळीच्या वेळी. आणि फेब्रुवारीत एंगेजमेंट केली, मे मध्ये लग्न झालं. मला खरं चांगल्या सीझनला लग्न करायचं होतं, पण मे म्हणला नाही लगेचच लग्न करायचं, असं त्याचं म्हणणं होतं. त्याची कारण काहीतरी असतील त्याची, म्हणजे उगाच कशाला मन बदललं वगैरे कोणाचंही, म्हणजे 3 स्ट्राइक्स ऑलरेडी झाले. त्याच्यानंतर थोडंसं हे होतं की मला वाटत होतं की साखरपुडा किंवा एंगेजमेंट इज द फर्स्ट स्टेप टू कमिटमेंट. त्यामुळे आय वॉज रिलॅक्स की एंगेजमेंट करूया आणि मग आपण करू ना नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये लग्न. त्याच्यासाठी एंगेजमेंट डिडंट मॅटर, लग्न. त्यामुळे त्याला घाई होती लग्नाची, तर ते समहाऊ मग आम्ही मे मध्ये लगेच. आणि घरून पण ओके होतं हे सगळं? घरून ओकेच होतं, करा लवकर. आणि मग लग्न सोहळा कसा केलात? म्हणजे मोठा केलात, कमी माणसांमध्ये केलात, जे काही, आणि त्याच्याविषयीची पण मतं घरच्यांची काय होती? टिपिकल की आम्हाला दोघांना लग्नामध्ये इंटरेस्ट होता मेन. म्हणजे मला तर सगळं विधी आणि सगळ्यात करायचं होतं, कारण मला त्याचं काय म्हणतात एक सँक्टिटी आहे त्याचं एक म्हणा. तर ते मला त्याच्यात इंटरेस्ट होता, मला बाकी काही विशेष इंटरेस्ट नव्हता. त्यालाही थोडक्यात लग्न वॉज इम्पॉर्टंट. पण समहाऊ ते तसं झालं नाही. शेवटी आई वडील इन्व्हॉल्व्ह झाले, फॅमिली इन्व्हॉल्व्ह झाली की ते मग अजून एक फंक्शन, मग अजून एक फंक्शन, मग असं असं करत ते बरंच मोठं झालं. अर्थात आम्ही एन्जॉय केलं, आम्ही खूप मजा केली त्याच्यात. पण शेवटी काय ना, शेवटी लग्न कसं करायचं हे जो पैसे देणार असतो ना तो ठरवतो. तो मला तेच म्हणला तेव्हा. आपण आपल्या हिशोबाने करायचं, मग आपण पैसे द्यावे आणि आपण आपल्या हिशोबाने करावं. जेव्हा आई वडील मग त्यांची हाऊस, मग ते त्यांची हाऊस प्रमाणे त्यांना जसं करायचं त्यांना करूया. मग आम्ही ओके म्हंटल आणि त्यांना पाहिजे तसं ते झालं. मग 2-3 दिवसांचं वगैरे सगळं. मग वा मुहूर्त झाला, मग मेहंदी, मग काय संगीत झालं, रिसेप्शन झाली, 2 रिसेप्शन झाली, लग्न झालं, सगळं झालं. आणि लग्नात काही घडलं का? म्हणजे कधी कधी लग्नात काही किस्से घडतात जे गमतीशीर असतात, असं काही गमतीशीर घडलं नाही, कारण की सगळे माझ्या बाबांना घाबरले. अगं निरगुडकर साइड ऑफ द फॅमिली ना फारच रिच्युअल्स आणि त्यामध्ये त्या गोष्टीचं पावित्र्य राहिलं पाहिजे अशा थॉटचे सगळे आहेत. त्याला लग्नविधी सुरू आहे, कन्यादान सुरू आहे किंवा काय, तर तेव्हा हे फाजीलपणा नाही करायचा असं आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि सगळे मित्र उभेच होते मागे की ह्याला उचल त्याला, आणि मी ह्याला ना असं डोळ्याने की नाही मी वर चढून तुला हारबीर घालणारच नाही जर उचललं तर, असं होतं. पण आय थिंक ते नाही, म्हणजे नाही केलं, कारण मला ती भीती होती की मागे सगळे जमलेत, एक एक दिसत होतं, आम्ही आपले उभे होतो आणि म्हटले का असे जमलेत मागे, पण नाही झालं. सो दॅट वॉज अन इंटरनल जोक. काय बोलतो, फॉर एक्झाम्पल हर फादर, तिच्या वडिलांनी कुठल्या विधीसाठी ते एकदम म्युझिक ट्रॅक कोणाकडनं तो म्युझिक, सो दिस इज द डिफरन्स.
गाऊन घेतलेली होती काहीतरी आ. अर्थाची, आमची नावं, आमच्या स्टोरी ओ, त्याच्यात हे किती करून अशी गोड. करून घेतलेली होती. ओके. आणि आय डोंट तर ह्यांच्या साईडचे असे इंटरेस्टेड इन लिस्निंग. ह्यांच्या साईडचे सगळे असे बसून छान छान ऐकतायत. आमच्या साईडचे सगळे म्हणजे माझे मित्र, नॉट माय पेरेंट्स, दे हॅव दिस ऍक्टिव्हिटी. पण माझे मित्र सगळे असे नाचतायत, उड्या मारतायत, काय फुलं तोडतायत, फुलं टाकतायत एकमेकांवर. अशी थोडीशी गंमत झाली, पण ती आय थिंक आम्हालाच कळली, बाकी फार कोणाला नाही नाही कळले. वा, कमाल. आणि मग लग्न झाल्यावर तुम्ही एकत्र कुटुंबात ना, तुला हो, हो. जसं हवं होतं हो, हो. तसंच झालं. येस. छान. मग कसं वाटलं एकत्र कुटुंबात? तुम्ही सुद्धा मला वाटतं घरी तुमच्याकडे खूप माणसांची हो. ये जा आहे, तशीच यांच्याकडे आहे का? आहे, अगदी त्या बाबतीत सारखं आहे. अच्छा. भरपूर पाहुणे, भरपूर मित्रमैत्रिणी, सारखं म्हणजे कुठल्याही ओकेजनचं कसं फुलवून त्याला सेलिब्रेशन करायचं हे दोन्ही अच्छा. फॅमिलीज मध्ये कॉमन आहे. कमाल. काही कारण असू दे, आपल्याला छान सेलिब्रेट करायचंय. हा. सो ते दोन्हीकडे आहे. हौशी आहेत हा. अतिशय आई वडील त्याचे, हा. त्यामुळे तेही छान अनुभव होता. हम्म. आणि थोडंफार काही पद्धती आणि हे वेगळा असतो फरक. बरोबर. आता व्हेज जसं नॉन व्हेज व्हेज तो नॉन तर मेजर ना. मला खूप हे झालं, म्हणजे अवघड गेलं. हा. एक पण काय अनुभव 1.5-2 वर्ष सुरुवातीच्या तर खूपच काळातला? अवघड गेली. कारण मी जेवायचेच नाही, हे त्यांनी मग नोटीस करायला लागले. कारण मी असं टोचून टोचून मग खायचे. कारण असं नाही की व्हेजिटेरियन फूड होत नाही, किंवा हा. असं कुठेही नाही की जे सगळ्यांसाठी केलं जातं तेच खायचं वगैरे, असं काही. अतिशय ब्रॉड माइंडेड फॅमिली आहे, सासू सासरे दोघंही. इनफॅक्ट मम्मा मी म्हणते तिला, अगं तुगच करते Okay. अखिलच्या आईला. सो तीही तुला काय पाहिजे ते करायला सांग, किंवा तुला करायचं असेल तर कर, असं होतं. पण माझ्या मनात काय होतं की, आणि कसं झालं की आम्ही दोघं 3दाच भेटलो, हम्म. आणि कुटुंबाबरोबर असं रॅन्डमली फॅमिली डिनर वगैरे, म्हणजे असं काही वी हॅड नॉट स्पेंड टाइम विथ ईच अदर की कम्फर्ट लेवल डेव्हलप ते झालाय लगेच. राहिल्याशिवाय आणि कळतच नाही ना हा, म्हणजे. लग्न झालं, हो. मला असं वाटलं मी असं कसं करू की माझं जेवण वेगळं असं मी करू. त्यामुळे मी थोडंसं बिचकत होते की आता काय करावं. सो जे काय असायचं त्यातलं व्हेजिटेरियन मी खायचे, पण त्यात करण्याची पद्धतही वेगळी होती. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल आमची गंमत, आता आम्ही जोकिंगली असं हा. चालतं की आता माझ्याकडे सगळं टिपिकल ब्राह्मणी पद्धतीने गोडा मसाला, हा. चिंच गुळाची आमटी वगैरे असं सगळं असतं. तर त्याला गोडा मसाल्याचा त्रास होतो, हा. कारण त्यांनी खाल्लेलाच नाहीये Correct, लहानपणीपासून. correct. आणि त्यांच्या ह्याच्यातलं जे वाटण किंवा असा पद्धतीचं नारळ. होतं त्याचा मला त्रास होतो. पण बापरे. ते मी कसं बसं खात होते, पण हा. त्याच्या लक्षात आलं की जेवायला बसल्यावर काहीतरी आपलं नावाला टोचून टोचून हो. खातीये. मग माझं बाहेर खाणं वाढलं, कारण का काय करायचंच समजत नव्हतं. मग इव्हेंच्युअली मी तेव्हा ऑफिसला जात होते, म्हणजे हा. आय वॉज वर्किंग, जॉब हा. होता. ओके. मग माझं काहीतरी हेल्थ इश्यूज झाले आणि मग रिपोर्ट्स वाईट आले. मग आई म्हणली नथिंग डुईंग, मी तुला डायरेक्ट ऑफिसला दुपारचा डबा मी पाठवते, अच्छा. आणि यू हॅव टू फिगर युअर वे आउट. हे असं चालणार नाही, बरोबर. तुला करायचंय तू करून घ्यायचंय, पण असं नाही चालणार की तू जेवतच नाहीयेस वगैरे. यू इव्हेंच्युअली फिगर इट आउट. मी तुला आता डबा पाठवते. मग आई दुपारचा डबा पाठवते. मी अगदी उत्सुकतेने आईचा डबा कर. आणि तिची आई इज फेमस फॉर हर कुकिंग. Yeah, तिचं cooking, जेवण yes. अप्रतिम असतं. मी जेवले तिच्या हातचं. आणि जर व्हेज खायचं असेल तर त्यांच्याकडे, नॉन व्हेज खायचं असेल तर घरी. तर तिथे आय वुड से माझ्या आईचा हात हो. बरोबर. रिअली गुड. नाही, व्हेजही सुंदर करते आहे मम्मा. हो, हो. तिचं व्हेज फक्त पद्धत वेगळी असते. हा. स्वयंपाकाची पद्धत वेगळी, बाकी काही पण नाही. आता मला त्याच्यातून तिच्या- मार्ग कसा काढलास? नाही, मग हळूहळू कसा यू ओपन अप ना. मग मला असं आवडतं नाही आवडत, मग काही गोष्टी मी करायला लागले स्वतःहून. मग मी मला इच्छा झाली की पिठलं कर, मग ही भाजी कर, असं हळूहळू ते नाही गॉट कम्फर्टेबल. तसं वेळ गेला थोडा. लकीली अँड क्रेडिट म्हणजे माझ्या आई वडिलांना पण जातं. त्यांनी पण आमचं म्हणजे त्यांचं मोठं छान घर आहे, त्यांनी पण आमच्यासाठी अरेंजमेंट करून सेपरेट हे करून दिले. सो तिकडे पण किचन आहे. सो शी कॅन ऑल्सो गो, तिला पाहिजे ते बनवू शकते, तेव्हा पाहिजे तेव्हा करू शकते. सो क्रेडिट टू गोज टू दॅट. नाही, इट्स अ व्हेरी म्हणजे म्हणतो ना आपण आयडियल सेटअप आहे की सासू सासरे माझे खालच्या फ्लोअरवरती राहतात आणि आम्हाला वरती, आम्ही वरच्या फ्लोअर राहतो. वरही किचन वगैरे सगळं आहे. ऑफकोर्स वी प्रिफर की आमचं किचन कॉमन आमचं खालीच आहे, पण आम्हाला इच्छा झाली, मला वाटलं काहीतरी करायचं तर मी वर करते. सो इट्स अ परफेक्ट हे आय थिंक. आणि त्याच्यामुळे खूप कम्फर्टेबल झालं त्यांनाही मलाही. कारण मला काय वाटतं की जसं मुलीला आणि मुलीच्या आई वडिलांना स्ट्रेस असतो ना की ही नवीन घरात चालली आहे,
किंवा कशी ऍडजस्ट. मला नंतर हळूहळू रिअलाइज आहे की आय एम शुअर मुलाच्या आईवडिलांनाही वाटत असेल ना की की एक कोणीतरी नवीन एक मुलगी परकी येतेय. मुलगी आपल्या घरात येतेय, आपण तिला ओळखत नाहीये, कसं जमेल किंवा कशी ऍडजस्ट होईल. आणि त्यांनाही ती ऍडजस्टमेंट असतेच ना, टू बी कम्फर्टेबल अराउंड अ पर्सन. आपल्याकडे पाहुणे 4 दिवस आले की आपल्याला थोडं थोडं वाटतं की अरे थोडं इथे डिस्कम्फर्ट आहे, तिथे हे आपल्या नेहमीसारखं होत नाही. सो आय एम शुअर की प्रत्येक मुलाच्या आई वडिलांनाही ते ऍडजस्टमेंट असते. आपण नेहमी मुलीच्या बाजूने विचार करतो, पण आय एम शुअर सगळ्या मुलाच्या फॅमिलीलाही ऍडजस्ट करायला लागतं. कोणीतरी नवीन आलं की तिच्या आवडीनिवडी, तिच्या पद्धती, मग काहीतरी जागा बदलतात. खूप असं होतं, जागा बदलतात, काहीतरी रुटीन मध्ये चेंज होतो की मला मी नकळत करत असेल, त्यांच्या तर पद्धतच नसेल. सो पण मग अशा सुरुवातीच्या काळात म्हणजे जनरली आपण जे म्हणतो की एकत्र राहायला आल्यावर खूप नवीन गोष्टी कळतात. तुमचं तर अरेंज्ड मॅरेज आहे, त्यामुळे अनेक गोष्टी नवीन कळल्या असतील. तर रोजच्या आयुष्यात जगण्यात तुम्हाला एकमेकांविषयी काय वेगवेगळ्या गोष्टी कळल्या किंवा काय गमती काही घडल्या का, किंवा भांडणं होतात की हे मला असं लागतं आणि ते तसं नको, अशा खूप गोष्टी असतात. तर अशा काही घडल्या का? मी ऍक्च्युली काय म्हणेन माहितीये, बोथ ऑफ अस, म्हणजे शी इज मोर ऑर्गनाइज्ड, आय एम मोर सिस्टमॅटिक. मी नॅचरली इंजिनियर आहे, पण शी इज नॅचरली व्हेरी ऑर्गनाइज्ड. तिचं सगळं ऑर्गनाइज्ड असतं. सो I was around 29, she was Same around age. 29, both of us were 29. तर आमच्या सिस्टम सेट होत्या दोघांच्या. तर मला एक पर्टिक्युलर थिंग्स आवडतात, तिला इन हर पर्टिक्युलर थिंग्स शी लाइक्स इट. तर ते होणारच होतं, ते दोन जग कोलाइड होणारच होते, आपटणारच होते. पण हळूहळू हळूहळू कसं यू फॉर्म अ सिस्टम अँड दॅट इज पार्ट ऑफ मॅरेज शेवटी. की पण कसं आहे की आम्हाला लक्षात काय आलं की हा आमच्या दोघांच्या पर्सनॅलिटी मधला विरोध नाही, हा सिस्टम मधला विरोध आहे. सो यू हॅव टू मर्ज युअर सिस्टम्स. की बाबा ही मला जर टॉवेल इथे ठेवायला आवडतो आणि तिला जर तिथे ठेवायला आवडतो, तर तो मध्ये कुठेतरी यायला पाहिजे टॉवेल. तर असं ते हळूहळू ऑफकोर्स ह्याच्या गोष्टी कोलाइड होतातच. मला फॅन बंद पाहिजे असतो, तर तिला एसी पाहिजे असतो. तर हे मला वाटतं सगळ्यांच्या मला वाटतं एकही जोडपं असं नाहीये ज्यांना रात्री झोपताना नेहमी ऑपोजिट. खरंय. पण ते काय ते हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते एकत्र येऊन तुमचं कन्सेन्सस होत. कमाल. आणि मग पुढे तुम्ही दोघंही बिझनेस मध्ये आहात, तर त्याविषयी तुम्ही काय विचार केला? तू आधी नोकरी करत होतीस, मग तू बिझनेस मध्ये उतरलीस, तर कामाविषयीचं तुमचं काय मत होतं? तुम्ही ते काही चर्चा करून ठरवता किंवा आपापलं काम आपापलं सेपरेट ठेवता? तुमचं कसं असतं? आमचं एक तर सगळ्यात आमची कॉमन गोष्ट अशी आहे की बोथ ऑफ अस हॅव इमेन्स रिस्पेक्ट फॉर इच अदर्स वर्क अँड आवर ओन वर्क. आणि त्यामुळे आमचा एकमेकांच्या कामामध्ये काही इंटरफिअरन्सही नसतो. आणि का आता का उद्या का असं काही आमच्यामध्ये कधी होतच नाही. म्हणजे काम आहे तर विषय संपला आहे, काम आहे. सो त्याच्यात कधी सुट्टीच घे वगैरे असं काही प्रकारच होत नाही आमच्यामध्ये. इफ देर इज वर्क यू हॅव टू गो. आता माझा जॉब होता आणि मग मी 12 म्हणजे लग्नाच्या किती 4 वर्षांनी का 3-4 वर्षांनी मला वाटतं आय टूक अ ब्रेक. आणि कोविडच्या टाइमला, कोविडच्या आधी थोडं आधी, एक वर्षभर आधी मला. आणि तेही मी त्याच्याशी चर्चा करूनच घेतलं होतं की मला असं वाटतंय की कुठेतरी थांबावं आणि थोडं काहीतरी विचार करावा, वेगळं काय मला करता येईल असं. आणि ही वॉज ओके, म्हणजे ऍब्सोल्युटली. तो म्हणला की कर, तुला इच्छा आहे तर तू विचार कर तुला काय करायचं, पण मेक अ प्लॅन. म्हणजे तुझ्यामध्ये जे आहे टॅलेंट आहे किंवा करायची इच्छा आहे ती अशीच राहू देऊ नको. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू यू डू. त्यामुळे त्याच्यात असा काही प्रश्न आला नाही. पण आय थिंक सगळ्यात क्रेडिटेबल ह्याच्या बाबतीत मला असं वाटलं की माझा बिझनेस आणि माझं बाळ साधारण एका वेळेस जन्माला आलं. बापरे. सो दॅट वॉज अ बिग हे, कारण की ते असं काही फार प्लॅन करून दोन्ही गोष्टी लॉन्च करायच्या नव्हत्या. पण ते झालं समा कोइन्साइड. त्यामुळे मीरा माझी मुलगी आय थिंक शी वॉज 3.5-4 महिन्याची होती जेव्हा माझा बिझनेस ऑफिशियली लॉन्च झाला. त्यामुळे तेव्हा मला एक वाटलं होतं की आता थांबू आणि मग नंतरच करू का सुरुवात व्यवसायाला. तेव्हा तो म्हणला नाही, तू थांबलीस की थांबलीस, तू अडकशील घरामध्ये. सो मॉम गिल्ट वगैरे काही नको, तू बाहेर पड,
आणि आहेत ना सगळे, आपण बघू ना, वी विल वर्क आउट काय करायचं कसं करायचं. आय थिंक तेव्हा तो म्हणला नसता कदाचित मी अजून 2-3 वर्ष घरीच बसली असते. कारण की ते गिल्ट आय एम शुअर तुलाही माहिती आहे, आणि आय सगळ्यांनाच थिंक असतं ते, सगळ्या हो. माझ्या सगळ्या मैत्रिणींची बोलत तेच होतं की निघत नाही पाय, किंवा गिल्टी वाटतं की मी वेळ देऊ शकत नाही. आणि मग तसं तेव्हा डिसिजन घेतलं असतं तर मग आपण अडकूनच राहतो मग त्या Exactly. मुलामध्ये, है ना? आय थिंक क्रेडिट गोज टू I हिम, know, कारण की कौतुक त्यालाही आहे तुमचं, सांभाळावं लागलं. खरंच. बाळ लहान होतं, 4 हम्म. महिन्याचं बाळ सांभाळतो तो, इन्क्लुडिंग एव्हरीथिंग ही वॉज. म्हणजे मी बाहेर आहे तर मग तो आहे, आणि तो बघत होता सगळं करत होता. सो आय थिंक दॅट सपोर्ट कम्प्लीट गरजेचं त्याच्यामुळे ते होतं. तेव्हा झाले काम माझं हम्म. सुरू, नाहीतर मग ते राहिलं असतं. आणि मग लगेचच कोविड सुद्धा आला. आय थिंक तेव्हा किती एक 8-10 महिन्याची असेल मीरा. सो कोविड आला, आणि फॉर्च्युनेटली बोथ ऑफ अस वर वर्किंग थ्रू आउट कोविड, कारण आम्ही दोघेही हम्म. एसेन्शियल सर्व्हिसेसच्या अंडर होतो. ओके. पण तेव्हाही मग आम्ही दोघांनी ऍडजस्टमेंट करून, कुठले दिवस तू काम करतोयस, कुठले दिवस मी काम करतोय, मग घरी कोण आहे, कारण तेव्हा मदतीला कोणी नव्हतं कोविड असल्यामुळे. मग बरोबर. तेव्हा मी बाहेर पडले, आणि तेव्हा मला सगळ्यात कौतुक काय वाटलं ह्याचं, की तो इझिली म्हणू शकला असता की बाळ लहान आहे, घरी आई वडील आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, आणि तू कामावर जातीस. म्हणजे तोही जात होता, पण तरीही तो म्हणू शकला असता की इट्स व्हेरी रिस्की. पण तो म्हटलं वर्क कम्स फर्स्ट. काम आहे, तुला ऑपॉर्च्युनिटी आहे, तुला मदत करायची हे मला दिसतंय. कारण तेव्हा अन्न आम्ही बघत होतो की लोकांना अडचण आहे, आणि तेव्हा जर आपण काहीतरी करू शकतो, वी आर इन फूड इंडस्ट्री, बरोबर. तर मी म्हटलं मला इच्छा आहे, सिनियर सिटीजन्सच्या एवढी अडचणी होत होत्या तेव्हा. तर तो म्हटलं तुला करायचंय तर तू कर, यू डोंट वरी. फुल प्रिकॉशन्सनी आम्ही बाहेर पडत होतो रोज आणि काम करत होतो. तेव्हाही आय थिंक इट वॉज व्हेरी क्रेडिटेबल. नाहीतर आणि एकदा तुमच्याकडे चेन चालू झाली की देन दॅट चेन एकदा हलायला लागली की ती चेन हळूहळू हळूहळू वाढते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट व्हॅल्यू रादर दॅन म्हणायचं मी मेहनत केली नाही मला पैसे मिळायला पाहिजे, नाही मी खूप टॅलेंटेड आणि हुशार माणूस आहे मला पैसे मिळायला पाहिजे. सो दॅट्स वाय आय टोल्ड की जर तुला आता ऑपॉर्च्युनिटी मिळते, इफ पीपल आर कमिंग टू यू अँड टेलिंग यू की नाही मला चांगलं ऑर्गॅनिक फूड आता मिळतंय, तुम्ही कुठूनही आणू शकताय आणि आणून देऊ शकताय, द्या. तर नाव इज द टाइम टू कॅपिटलाइज ऑन द ऑपॉर्च्युनिटी. वाव, किती छान विचार आहे हा. म्हणूनच तुम्ही बिझनेसमॅन आहात. वा वा. आणि मग मीरा झाली. त्याच्यानंतर एक संसार आपला बदलतोच ना, म्हणजे खूप फरक मूल पडतो. घरात आल्यावर आपण पण एकमेकांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. तर तो काळ सांगा आम्हाला. अखिल तुला सांगायचं. ऍक्च्युली मीरा झाल्यानंतर पोस्टपार्टम डिप्रेशन काय असतं हे मला कळलंच नाही. हे मला कळलंच नाही टू बी ऑनेस्ट. सो मी शी वॉज स्टेइंग तिच्या घरी, ती राहत होती माहेरी इनिशियल. आणि मी तिकडे जायचो आणि शी सीम अपसेट. आणि त्याच्या आधीचा पिरियड मध्ये असं होतं की मी तिला म्हणायचो म्हणजे तू जात का नाही कधी घरी? ती म्हणते नाही मला इथेच राहायचं, हे माझं घर आहे, मी जाणार नाही बाबा. राहायला जायचं नाही, माहेरी. ती म्हणे मी सो माझा एक्सपिरियन्स तिच्या 4 वर्ष आधी होता की ती कधी तिकडे गेलीच नाही, ती राहायला कधी गेलीच नाही. शी वॉज ऑलवेज इथे विथ मी ओनली. त्याला कारण असंही होतं की आमचं ऑफिस कॉमन आहे, बाबा मी भाऊ आम्ही, त्यामुळे भेट तशी रोज होते. लांब राहत असे तर कदाचित मी सारखी माहेरी राहायला गेले असते, पण तशा भेटी होत होत्या. आणि ऑफिस घर जवळ असल्यामुळे आईकडे चक्कर सारखी व्हायची, त्यामुळे असं राहायला जायची वेळ यायची नाही, पण वरवर जाणं सारखंच व्हायचं. सो शी वॉज गोइंग थ्रू दॅट पोस्टपार्टम डिप्रेशन. आणि म्हणून मी तिला, माझं असं इंटरप्रिटेशन आहे की बाबा तू आलीस परत माहेरी म्हणून यू लुक अपसेट. मी तिला बोललो तू पहिला घरी चल, तू घरी चल, घरी राहा. आणि तिथे घरी असेल तर फुल मी सपोर्ट देऊ शकतो. म्हणजे जे रात्री उठायला लागतंय, कसं हर पेरेंट्स वर ऑल्सो दे आर ऑल्सो सिनियर सिटीजन. तर मला असं वाटलं तिकडे कदाचित तो सपोर्ट रात्रीचा मिळत नसेल, दर 2 तासानंतर उठायचं, हे डिस्ट्रॅक्टेड झोप आणि फुल झोप नाही. सो देन आय इन्सिस्टेड की यू कम होम. सो देन शी केम होम. मग हळू
पण डिड यू गो थ्रू दॅट? म्हणजे आम्हाला Yes. जाणून घ्यायला आवडेल की हो नाही पोस्टपार्टम. म्हणजे मलाही हा कॉन्सेप्ट माहिती नव्हता की आणि काय झालं माझी प्रेग्नन्सी वॉज व्हेरी स्मूथ टचवूड, अतिशय स्मूथ होती आणि मी Okay. अगदी म्हणजे उद्या ऍडमिट व्हायचं हॉस्पिटलमध्ये आदल्या दिवशीपर्यंत मी सगळीकडे मस्त फिरत होते, हो. ड्राईव्ह करत होते सगळं. त्यामुळे असं काही आपल्याला होईल हे मी असं अँटिसिपेटच वाटलंच केलं नाही. नव्हतं. आणि जे काय ढस्कन ते डिलिव्हरी नंतर मला काहीतरी विचित्र वाटायला लागलं आणि इट वॉज अ व्हेरी टफ फेज. आणि असं वाटतं तेव्हा आय थिंक आय एम शुअर ऑल मॉम विल अग्री की बाकीचे सगळ्यांचं सगळं रुटीन चालू असतं आणि आपण असं आपल्याला वाटतं की आपण अडकलोय इथे. आणि टू अन एक्सटेंट वेर आय ऑल्सो फेल्ट की हा निर्णय मी उगाच घेतला का आई व्हायचा, असंही त्यावेळी वाटलं. म्हणजे आता ऍब्सोल्युटली नो रिग्रेट, बरोबर. पण तेव्हा असं वाटलं की मी उगाच, कारण वेन आय एम सेईंग दॅट तेव्हा असंही त्याला एक बॅकग्राऊंड होती की मला डेस्परेटली पाहिजे होतं मूल आणि ही वॉज ओके. कारण तो म्हणला की मला, त्याचं एक वाक्य मला अगदी आठवतं, तो म्हणतो आय डोंट नीड अ थर्ड पर्सन टू मेक मी हॅपी. मी तुझ्याबरोबर खूप आनंदात आहे, तर मला बाळाची गरज नाहीये आनंदी व्हायला, पण आय थिंक मदरली इन्स्टिंक्ट ते कुठेतरी मला पाहिजे. सो ते आमचं. आणि मग तेव्हा असं मला वाटलं मी उगीच केलं का, मग उगीच मी इन्सिस्ट केलं का वगैरे, असं सगळे विचार आले. हेल्थ वाईज आय टुक लिटल लॉंगर टू रिकवर ओके. आणि इट वॉज अ टफ टाइम. पण मग हेल्प घेतली म्हणजे आय केम आउट ऑफ इट, कारण की मी कुठेतरी 6 महिने झाले म्हटलं आय हॅव टू टेक चार्ज ऑफ दिस, नाहीतर मी ह्याच्यात आय डिडंट टेक एनी एक्सटर्नल हेल्प. ओके. पण मी स्वतःला त्यातून काढायचं हे निश्चय केला, कारण म्हटलं मी ह्याच्यात अडकत चालली आहे आणि इफ आय डोंट गेट आउट ऑफ दिस मी डिप्रेशन मध्ये जाईन लॉंग टर्म ह्याच्यामध्ये. त्यामुळे मी त्यातून निघून कुठेतरी डिस्कनेक्ट व्हायला शिकले की घर आणि मुलापासूनही डिस्कनेक्ट होता येतं. हा विचार मी स्वतःला करायला शिकवला आणि मला त्याचं गिल्टी वाटलं नाही. ऍक्च्युली कसं होतं माहितीये, आपल्याला हे जेव्हा आपण लग्न करतो इन जनरल आपण ह्या गोष्टी जास्त विचार नाही करत, पण द फॅक्ट इज की एक बायोलॉजी आहे. बायोलॉजी इज अ फॅक्ट. बाय द एज ऑफ अराउंड 45-50 विमेन हिट अ वॉल, म्हणजे त्याच्या पुढे ते हे होऊ शकत नाही, प्रेग्नेंट होऊ शकत नाही. मग तिकडनं व्हेन यू स्टार्ट बॅक कॅल्क्युलेटिंग की बाबा, आणि कसं असतं की ॲज यू ग्रो ओल्डर तुमची एनर्जी लेवल्स कमी होतात, हे जातात. सो हॅव्हिंग अ चाइल्ड ॲट द राईट टाइम हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं हे नंतर समजायला लागतं की सी, तर माझे पण भरपूर मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी असं विचार केला की नको बाबा आपल्याला, आणि हल्ली ती ट्रेंडच आहे की हॅव्हिंग नो किड्स वगैरे वगैरे. तर हे आत्ता आपल्याला रिअलाइज नाही होते, बट मे बी ॲट 70 असं वाटेल की नाही पाहिजे, पुढची जनरेशन पाहिजे, तेव्हा यू हॅव नो चॉईस. इव्हन ॲट तुम्ही जरी ठरवलं 40ला करायचं का 42ला करायचं, चला तुम्ही IVF केलं, हे केलं, अडॉप्ट केलं, हावेवर यू डू इट, पण तुमच्याकडे एनर्जी लेवल्स आहेत का, पेशन्स कमी होतो, तुम्ही रात्रभर जागे राहणार का, यू आर ॲट द पीक ऑफ युअर करिअर ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. म्हणजे ऑफकोर्स ऍक्टिंग आणि ह्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर स्टार्ट अर्लियर, पण नॉर्मल लाईफ मध्ये तुमचं करिअर इज ॲट यू आर ॲट अ पीक 40-50 मध्ये तुम्ही पीक आहे. मग त्या टाइमला तुम्ही मग म्हणणार अरे वर्क लाईफ बॅलन्स नाही, लेट मी, मग म्हणणार नाही कोणीतरी घरी एक आणि थांबा. तर हॅव्हिंग अ किड ॲट द राईट टाइम की साधारण 28-29 इयर्स ओल्ड असताना इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते लक्षात येतं. जरी आता आमचं आता कसं झालं, वी हॅड आवर फर्स्ट किड ॲट 30-32 वगैरे, 33. तर मग नंतर सेकंड किडचा आम्हाला आता विचारच करता येत नाही. आता ते एवढं गो बॅक टू स्क्वेअर वन, परत सगळं करा आणि मग करायचं. परत कामाचं कसं करणार हे सगळं विचार केला तर नको. म्हणजे आपण when you are growing up सगळे प्रोग्रेसिव्ह आणि मॉडर्न गोष्टी आपण ऐकतो, कन्व्हिन्स होतो, पण नंतर थोडे पुढे गेल्यानंतर रिअलाइज होतं की नाही, आई सांगत होते त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. देयर इज सम सेन्स इन दॅट. खरंय. वाव. पण त्या दरम्यान खरंच मला हे कौतुक करायचं की तुम्ही सपोर्ट केलात, त्यामुळे ती घराबाहेर पडली आणि एवढं लहान बाळ असताना तू काम सुरू केलंस, ज्यानीच मला वाटतं तू बाहेर पडलीस. आणि मम्मानी म्हणजे माझ्या सासूबाई तिने सुद्धा, म्हणजे शी इज ऑलवेज व्हेरी, आय थिंक ती स्वतः सक्सेसफुली तिचं करिअर ग्राफ सुद्धा एक 25-26 वर्ष तिने
शी वॉज वर्किंग आणि करेक्ट. तिला आय थिंक त्याचं महत्व माहिती होतं कारण तिने मुलं वाढवली आहेत, ती त्या फेज मधून गेली आहे. त्यामुळे त्यावेळेला मला आठवते ती म्हणाली की तू पाहिजे तर असं कर, 2 तास जा सुरुवातीला, घरी ये. मग हळूहळू तुझा टाइम स्पॅन वाढव, पण सुरू कर काम. आणि आय थिंक दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, कारण नवरा साथ देतोच, पण घरातली कोणतरी मोठी बाई सुद्धा हे तुला सांगते, ह्याचा तुला एक सपोर्ट मिळतो आणि यू आर एनकरेज टू डू. आणि मी अक्षरशः तेच केलं. मी सुरुवातीला जायचे आणि मग परत दुपारी घरी यायचे, मग 2-2.5 तासाने मी घरी यायचे, मग घरी थांबायचे, मग हळूहळू 3 तास 4 तास असं मी वाढवत गेले. मग मलाही सवय होत गेली आणि मीरालाही सवय झाली. मग मला ती टाटा करायची, मग ती रडायची नाही, ती रडत नाही कधी मी बाहेर जाताना. किती गोड. बाय, लवकर ये, तुला जमलं तर लवकर ये, सांगते. सो आय थिंक नाव शी इज सीन मी की आई रोज कामाला जाते आणि इट्स अ व्हेरी गुड थिंग. मग ती मला विचारते, हाऊ वॉज युअर डे, व्हॉट डिड यू डू, मग काय काय काम होतं, मग तू काय काय करतेस, मग डिड यू गिव्ह अ स्पीच वगैरे. मला बरंच काय काय विचारते, तू स्पीच द्यायला चालली आहेस का वगैरे, काय काय तिथे असतात प्रश्न. सो आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू सेट अ गुड एक्झाम्पल ऑल्सो ॲज पेरेंट्स इन फ्रंट ऑफ युअर चिल्ड्रन. आणि मी असं म्हणत नाही गुड एक्झाम्पल, घरी मला अतिशय रिस्पेक्ट आहे फॉर ऑल होम मेकर्स, पण तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही मारत नाही, इज ऑल्सो अ व्हेरी गुड एक्झाम्पल. आय फील बरोबर. कुठे तिला मोठं झाल्यावर असं वाटतं का म्हणजे माझ्या आईने सगळं सॅक्रिफाईस केलं, नाही का, तिने मला इक्वली सांभाळलं आणि तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं. बरोबर. आय थिंक दॅट्स द काइंड ऑफ एक्झाम्पल आय वॉन्ट टू सेट फॉर हर. बरोबर, छानच, मस्त. वा वा. तुमच्या सुरुवातीच्या काळातल्या आठवणींमध्ये आपण रमलोय, तेव्हाच आपण एक आठवणींची सफर करूया. तुमचेच काही फोटोज आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही आम्हाला त्याच्या आठवणी सांगणार आहात. ओके. बारशाचा फोटो आहे. बारशाचा. हो हो हो, तिच्या बारशाचा फोटो आहे मीराच्या. किती आय थिंक 2 इव्हेंट्स झाले होते. एक ऑफकोर्स बारशाचा आणि एक लग्नाच्या आधी तुमच्याकडे घरी एक विधी कुठली तरी होती तर हळदीचा कार्यक्रम. हळदी नाही. सो दीज 2 फंक्शन हे एकदम गोड झालेले. आणि ते आधीच्या फंक्शनचा मी काय रेफरन्स देतोय, कारण काय मंजिरी लग्नात बिलकुल रडली नाही. अगं, आणि मी घरी जाऊन त्याला म्हंटल, हे सगळे बिदाई वगैरे करतात मुली, इतक्या मला आठवलंच नाही. आता तुला जाऊन रडायचं आहे का? म्हटलं नाही, म्हणजे मला स्ट्राईकच झालं नाही. आम्ही इतकं एन्जॉय केलं एकमेकांनी आमचं लग्न, की आम्ही थ्रू आउट लग्न हसत होतो. म्हणजे आमचेच काहीतरी जोक चालले होते वाटतं, मला काही आता काय एक्झॅक्टली आठवत नाही. पण आणि मी खरंच नंतर म्हटलं की अरे पण मी रडलेच नाही, ते राहिलं. आणि ऍक्च्युली मग मी तिला तेच म्हणत होतो, तुझं जे रडणं होतं ना ते त्या इव्हेंटला झालं ऑलरेडी. त्या इव्हेंटला शी वॉज क्राईंग हळदीच्या फंक्शनला. सो दॅट टाइम आय रिमाइंडेड की तिकडे सगळं तुझं संपलं, रडून झालेलं आहे, अश्रू आटले होते. आणि इट वॉज गुड इन अ वे, कारण काय मग एव्हरीवन एन्जॉयड. कारण काय कसं आहे, एक कोणतरी रडायला लागलं मग हळूहळू इट इज इन्फेक्शियस. करेक्ट. मग मुलाकडचे पण रडायला लागतात. गणपती आता या वर्षीचाच आहे हा. अच्छा. या वर्षीचा आहे गणपतीतला. आणि आमच्याकडे घरी दोन्ही साईडला गणपती खूप मोठ्याने साजरा करतात. आणि लिटरली म्हणजे पूर्ण जो आमचा कॅडेल रोड, आपला जो मेन माहीमचा कॅडेल रोड आहे तो, आणि ह्यांच्याकडचा दादरचा कुठली गल्ली नंबर तुमचा असू दे, नको गल्ली, आधीच खूप लोक येतात. सगळं पूर्ण म्हणजे पार्किंग दोन्हीकडे सतत माणसं. मी लुक फॉरवर्ड, कारण मी तरी मला खूप आवडतं. आणि फॉर्च्युनेटली असं आहे की सासरी आमच्याकडे 1.5 दिवस असतो आणि आईकडे गौरी गणपती असतात, त्यामुळे मला दोन्हीकडे आणि दोन्हीकडे नियरली 1000 लोक असतात, 1000-1100 लोक आरामात इच. बापरे बाप. वाव. हा सेकंड अॅनिव्हर्सरी. येस, थायलंडचा. येस, सेकंड अॅनिव्हर्सरी. अच्छा. ही ऍक्च्युली मंजिरीनी शी हॅड ट्रीटेड अस, की ती बोलली की मी माझ्या इकडनं फायनान्सेस मधनं आय विल बुक दिस ट्रिप. इट वॉज अ व्हेरी नाईस मेमोरेबल ट्रिप. मजा आलेली. किती गोड. हो, पुन्हा एकदा ट्रिप आहे.
दिस वॉज विथ मीरा पोटात आहे. वाव, अच्छा. ती काश्मीर आहे ना? काश्मीर या काश्मीर. झूम केल्यावर कळतंय. दिस वॉज विथ मीरा. किती गोड. आणि गमतीशीर होती कारण मी सगळ्या राईड्स वगैरे सगळं केलं तिथे. हा आणि तिथले एक आमचे गाईड, हा. हे दोघं मला दोन्ही बाजूनी कारण स्नो I know, त्याच्यावर पाय केलंस घसरू ते शकतो म्हणून सगळं? पण मी सगळं केलं. मी दोघंही मला असं थ्रू आउट धरून सगळीकडे मी जात होते वाव. आणि सगळ्या स्नो राईड्स केल्या. बर्फात प्रचंड खेळली, स्नोफॉल मिळाला. खूप सुंदर झाली ही ट्रिप. किती महिन्यांची होतीस तू प्रेग्नंट? 5 का 6? नाही नाही, 3-4 6 नाही, 5 किंवा 6 6. असेल. पण हिम्मत आहे तुझी. हो. आणि मला खूप मजा तुमची आली. पण म्हणजे कमाल. ए वाव. हो, हा हा recent आता आहे. रिसेंट आहे. हा ऍक्च्युली भूमिपूजन. असं वाटतं की आम्ही काहीतरी फार्मिंग करतोय, पण नाही, ऍक्च्युली भूमिपूजनच आहे. भूमिपूजन त्याच्यासाठी ते खणतो ना आपण. ते- ओके. हा. हा, करेक्ट. किती छान. साखरपुडा. हा yes. मला तर आठवलं. माझ्यासाठी इम्पॉर्टंट नव्हता, सो साखरपुडा. बघितलं ना? करेक्ट. घरच्यांसाठी केला का हा साखरपुडा? येस. हो, आणि actually. तिच्या करता. हा. मला ट्रेडिशनल पद्धतीने करायचा होता, त्याला पार्टी करायची होती, त्यामुळे आम्ही दोन्ही केलं. 2 वा. साखरपुडे झाले. कमाल. सगळ्यांची इच्छा पूर्ण केली खरंच. असं. हा पण गणपतीचाच होता. आम्ही गणपती. नऊवारी हो, साडी. yes, yes. वा. किती छान आहे ती साडी. हा लग्नात लग्नातला उखाण्यावरून काहीतरी झालं होतं तेव्हाचा. हा आपण हसतोय ना, तर माईक आहे हातात. उखाणा तू आणि मी हा. उखाणा घेतला, त्याचा काहीतरी जोक झाला होता. तिचे पण उखाळे तीच घेते आणि माझे पण तीच घेते. हा, कारण आहेच आहे ना अंगात ती कला है ना. हो. This was our honeymoon. Honeymoon, Honeymoon, honeymoon. yeah. कमाल. ती कविता ठेवली नाहीस ना तू? नाही. तेव्हा लिहिली होतीस मी तू? त्याला पॅरिस मध्ये कविता लिहून आयफलच्या खाली कविता दिलेली. किती गोड. ती कविता आठवतेय ना तुला? माझ्या पुस्तकात आहे आता, कारण की मी ती लिहिली म्हणजे आयत्या वेळेला त्याला केली लिहून होतीस. दिली ना. हा. ती कुठेच नाही आता रेकॉर्डवर. आणि ती त्यांनी काय केली मला माहित नाही आता. जाऊ दे, ते नको भांडण. नाही, पण त्याच्यानंतर यू टोल्ड मी की नाही, आता तू मला लिहून देतोस, मला गिफ्ट नको, पण तू मला लिहून नाही, दे. ह्याच्यात बापरे, हा, हे ती pressure गंमत. असेल मग, नाही, है ना? ते कविता नाही लिहायला सांगत त्याला. मग नाही, आमच्यात असं एक डील झालेलं आहे लग्नाच्या पहिल्या वर्षापासून. ते असं आमच्यात ना गिफ्टिंग कॉन्सेप्ट नाहीये दोघांमध्ये. मी तुला Okay. गिफ्ट देते, तू मला गिफ्ट दे वगैरे असं नाहीच आहे आमच्यात. अच्छा. So, आणि हे आम्ही ठरवलं होतं की जे काय घ्यायचंय ते आपण एकत्र ठरवून घेऊ, ज्याला जे घ्यायचंय ते. सो देर इज नो सरप्राईज गिफ्ट वगैरे असं. ओके. तर त्याला मी एकच सांगितलं की मला दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट किंवा वाढदिवसाला गिफ्ट नकोय, पण मला असं हवंय की तुम्हाला दरवर्षी एक पत्र लिहायचंस. का? त्याचं कारण असं आहे की मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे आमच्या दोघांमध्ये. मी सगळं व्यक्त करते. राग आला, वाईट वाटलं, रडू आलं, हसू आलं, सगळं. म्हणजे अक्षरशः त्याला त्याचा ओव्हरडोसही होतो की आता किती इमोशन्स असतात बायकांमध्ये वगैरे. आणि त्याचं असं की त्याला राग आलेलाही मला तेव्हा कळायचा नाही. म्हणजे 3-1 वर्ष तर मला कळलंय नाही. त्याला राग आला तरी तो तेवढाच शांत बसलेला असायचा. मला कळायचं नाही माझ्यावर चिडलाय तो वगैरे काही. थँक गॉड. पण म्हणजे तो तेवढा एक्सप्रेस करेल किंवा ते कदाचित त्याला महत्वाचं वाटत नसेल की सगळे फिलिंग बोलून दाखवायलाच पाहिजे असं त्याला वाटत नाही. आणि मला वाटतं की जे आहे ते कळलं पाहिजे. काही लपवा छपवी नको, काही मनात राहिलं आणि मग निघालं बाहेर वगैरे नको. सो 2 वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. म्हणून मी त्याला सांगितलं ठीक आहे तुझा स्वभाव यू कंटिन्यू, पण मला वर्षातून 1 पत्र लिहायचं. मग ते मनापासून लिहायचं. मग ते अॅनिव्हर्सरीला लिहिलं 10 जातं पत्र का? मी ठेवली Yes. जपून. आता आयुष्यभर लिहायचंय त्याला 1 पत्र. आणि लकी माझ्यासाठी लकीली नॉट फॉर हर, तिचा बर्थडे, आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आणि मीराचा बर्थडे हे ऑलमोस्ट एकाच मागे पुढे पिरियड आहे. 2-3 पुढे ह्याच्यात मागे. पुढे मागे आहे. ओके. So, सगळं मिळून सगळं एक पत्र मिळून देऊन एक पत्र टाक. असतं बस. बोललो मी सगळं. आता वर्षभर मला एक्सप्रेस ठरलंय करायला ना एकच पत्र. So मी असं मध्ये एक करून बघितलं की आता तू अॅनिव्हर्सरीला वेगळं दे आणि माझ्या वाढदिवसाला वेगळं दे ना. मी गिफ्ट मागतच बास आता 1 पत्र. लाड नाही. काय एक्झॅक्टली करताय तुम्ही? अगं डान्स? नाही, तो लाथ घालतोय मला. मला वाटलं की अगं नाही, याची गंमत अशी आहे की
ह्याला फोटो काढायला अजिबात आवडत नाही. हो. अजिबात नाही. आणि मला काढायचे असतात फोटो, हा, नॉर्मल, नॉट हा. ऑब्सेस्ड, बट मला आवडतात Yeah. प्रत्येक गोष्टीचा फोटो आठवण असतो, आठवण. असावी. करेक्ट. तर सुरुवातीला अगं तो हसायचाच नाही ग फोटो काढताना, म्हणजे ही टू मेक अन ऑकवर्ड फेस. आणि मी असं हास न हास, मग असं काहीतरी चाळे करायचे उगा, कारण त्याला नाही आवडत हसू photo. यावं, हा. आता हल्ली तो पोज करायला लागला हॅपी. हे त्यातलाच एक प्रकार आहे की फोटो काढ म्हटल्यावर त्यांनी एक बास, आता हा लास्ट फोटो. वाव वा वा, कमाल आठवणी, मज्जा आली मला तुमच्या आठवणींची सफर मध्ये. वा. मग आता तुम्ही बिझनेस मध्ये, मला पुन्हा एकदा त्या मुद्द्यावर यायचंय की बिझनेस मध्ये डिस्कशन किती होतं, तुम्ही एकमेकांना सजेशन्स किती देता, किंवा फायनान्सेस विषयी आपण कधी कधी एखाद्या जोडप्यात एक कोणीतरी सेव्हिंग विषयी ठरवतो, एक कोणीतरी हुशार असतं त्यात, तसं तुमच्या बाबतीत कसं आहे? सो मी बोलू? Yeah. सो ऍक्च्युली मी म्हणेन की इनिशियली आमचं लग्न जेव्हा झालं ना, जसं मी बोललो माझी सिस्टम आहे, तिची सिस्टम आहे. आणि काय होतं की हल्लीच्या ह्याच्यात कसं तिचं इन्कम आहे, माझं इन्कम आहे, अँड देन आय ऑल्सो रिअलाइज की लग्नात जी नंबर 1 कारण अराउंड द वर्ल्ड स्टॅटिस्टिकली तुम्ही बघितलं की नंबर 1 कारण फॉर डिवोर्स इज ऍक्च्युली फायनान्स. फायनान्स हा नंबर 1 कारण आहे लोकांमध्ये भांडणं का होतात. म्हणून वी स्टार्टेड टेकिंग केअर ऑफ दॅट फ्रॉम डे 1 की बाबा लेट अस कम्युनिकेट, लेट अस टॉक, लेट अस डिस्कस दिस कम्प्लिटली, की आपण काय सिस्टम फॉलो करायची. की तुझा सीए ते तुमचा सर्कल बघतात, माझा सीए जो माझा सर्कल बघतो. सो हाऊ डू वी टुगेदर डू इट. तर ह्याच्यावरती मी पण भरपूर वाचन केलं, बघितलं, आणि मला असं वाटलं की देर वर 2-3 आयडियाज, पण त्याच्यातली एक आम्ही सिलेक्ट केली जिथे व्हॉट एव्हर हर इन्कम इज, व्हॉट एव्हर माय इन्कम इज, वी पुल इट टुगेदर, आणि ते एकीकडे येतं, आणि मग त्याचं डिस्ट्रीब्युशन आम्ही ठरवतो. आमच्या घरात ही भाषा नाही की हे तुझे पैसे, हे माझे पैसे, हे जॉईंट, हे ह्याचे पैसे, ते हे असं हे कॉन्सेप्टच नाही. हा असा कॉन्सेप्टच नाही. हे आपले पैसे आहेत, हे आपण ठरवायचे हे कसे, म्हणजे ते दोन्ही एका अकाउंटला आले, एका अकाउंट मधनं ते हे आपण ठरवायचे. हे आपले इन्कम्स आहेत, आता हे टोटल आपलं इन्कम आहे, हे आपले मेन बिल्स आहेत, हे पहिले द्यायला पाहिजेत, बरोबर. हे आपले इन्व्हेस्टमेंट आणि ह्याचे ती कॅटेगरी हे जायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर जे राहतात ते त्याच्यानंतरच्या आपण गोष्टी करू, की मग तुला काय आणायचंय, मला काय आणायचंय, काय लक्झरी करायचंय का, कुठे बाहेर जायचंय का, हॉलिडे करायचंय का, काय करायचंय. तर ते महिन्या टू महिन्या त्या अमाऊंट त्या ह्याला जातात, आणि दिस इज ऑलवेज डिस्कस्ड अँड डिसाइडेड. म्हणजे कोणी नाहीतर काय होतं माहितीये, कोणतरी येतं आणि म्हणतं की अरे मला हा नेकलेस आणायचंय फॉर एक्झाम्पल, आणि मी त्याच म्हणजे अरे पण मी आत्ताच आपण गाडी घेतली, आता फंडिंग इथे गेलं. मग ते कसं होतं, तुला पाहिजे ते तू व्यवस्थित टाइमला घेतलंस, आणि मला पाहिजे ते नेहमी पैसे संपले असतात. असं होऊ नये म्हणून नाही. आमची म्हणजे जशी बोर्ड मीटिंग असते ना, तशी आमची अॅन्युअल एक मीटिंग नाही, अक्षरशः आम्ही वर्षातून एकदा सगळं हे डिस्कशन करतो, कागदावर लिहून काढतो. वी अग्री टू डिसअग्री, व्हॉट एव्हर इट इज. ते सगळं ठरवतं की ओके वेदर हे पटलंय नाही पटलंय, काय करायचंय, मध्य गाठायचंय, व्हॉट एव्हर इट इज. पुढचं 1 वर्ष आपण हे फॉलो करणार आहोत. इफ रिक्वायर्ड वी विल रिव्ह्यू इट विदिन 6 months. आणि काय जर चेंजेस असेल की काहीतरी वाटलं की बाबा नाही आपल्याला हे काहीतरी वेगळं पाहिजे, का हे काहीतरी वेगळं करायचं, मुलांचा खर्च, काहीतरी क्लासेस ऍडिशनल लावायचे आहेत, तर मग तो वाढतो. सिट डाऊन अँड देन वी विल रीडिस्कस की बाबा नाही, हे वी स्टार्ट फ्रॉम 0 की हे आपले इन्कम्स आहेत, हे एक्सपेन्सेस आहेत, हे एवढे हे जायचे आहेत, आणि मग ह्याच्यातले कसे आपण अरेंजमेंट करायचे, मग ह्याच्यातला हा कमी करायचा आहे, हा वाढवायचा आहे का, हे. सो इट हॅज टू बी स्ट्रक्चर्ड. जेव्हा तुमची सिस्टम डेव्हलप होते, मग कसं पॉइंट्स ऑफ फ्रिक्शन सो मग ते भांडणं होत नाही त्या हिशोबाने. सो वी ट्राय टू स्ट्रक्चर इट दॅट वे. थोडी होतात तरी पण दॅट इज. पण बोथ ऑफ अस आर अवेअर की हे काय आपलं सिच्युएशन आहे आता या वर्षी, आपण काय करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं आपण बायकांचं प्रोग्रेस आणि हे सगळं म्हणतो, विमेन हॅव लर्न टू मेक मनी, बट ते मेक मनी नंतर त्याच्या पुढे काय, तुम्ही त्या पैशावर काय करता. मी अजूनपर्यंत असं बघितलंय की सगळे
बायका आहेत ना, इधर ते त्यांच्या वडिलांना सांगतात की बघा हो बाबा नवऱ्याला. तुम्ही हो, बघा हो. पैशांबरोबर पुढे काय हम्म. करायचं, की नवऱ्याला नवऱ्याला सांगतात तू बघ बाबा काय करायचंय, Yeah. मला बघायचं नाही. सो आय वॉज की नाही, यू Correct. गिव्ह युअर ओपिनियन. शी वॉज ऑल्सो लाईक येस आय वॉन्ट टू गिव्ह माय ओपिनियन. मग मला आवडतं चला कुठे शेअर्स मध्ये एवढे इन्व्हेस्ट करा. सो मी तिला बोललो बघ आपण शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले, बघ कोविड नंतर बघ आपल्याला किती फायदा उपयोगी झाला. आहे. पण तसंच शी ऑल्सो इन्सिस्टेड की यू पुट इन गोल्ड. हम्म. सो आता ती म्हणते बघ आता गोल्ड किती झाले. सो बिकॉज Yeah. आमच्या दोघांचे We व्ह्यू झाले. discuss, yeah. इट इज हा. नॉट अबाउट मी जास्त इंटेलिजंट आहे का तिला जास्त इंटरेस्ट आहे, पण आय वुड से मी तिला फोर्स केलं की हो. नाही यू मस्ट इन्व्हॉल्वमेंट मस्ट बी इन्व्हॉल्व. की हम्म. तुम्ही तुमचे टॅक्सेस हम्म. यू फिगर आउट. तू नुसतं टाकून ठेवू नकोस की हम्म. वडील बघतील. तोही म्हणतो तू मी कर नाही, हम्म. यू शुड बी कर. इन्व्हॉल्व. यू शुड बी माहिती इन्व्हॉल्व. पाहिजे. सगळे बँक अकाउंटचे पासवर्ड यू मस्ट नो. हम्म. सगळे फोनची कुठे फोनवरती कुठे ओटीपी येणार आहे हे माहिती असायला पाहिजे. हम्म. सगळीकडचं नॉमिनेशन असतं तुमचं, हे सगळं Yeah. व्यवस्थित केलेलं Perfect. पाहिजे. किती छान. ह्यात पण तुम्ही असे बिझनेस माइंडेड वाटताय मला, बट व्हेरी नाईस. हे साईड की ह्याच्यामुळे शिकण्यासारखं. खूप भांडणं अवॉइड होतात. येस. आणि पण हा- मिसअंडरस्टँडिंग होत नाही कारण Correct. कारण त्याच्यामध्ये काही ट्रान्सपरन्सीच आहे ना, हम्म. की पैसे कुठे गेले हे आम्हाला माहितीये दोघांना. हम्म. असं नाही की तो काहीतरी खर्च करतो आणि मला माहिती नाहीये, हम्म. हम्म. किंवा मी काहीतरी जाऊन खर्च करून आले आणि त्याला माहितीच नाहीये की एवढा खर्च झाला. हम्म. वी बोथ इट्स ट्रान्सपरंट, बोथ मस्त. ऑफ अस नो की आणि- ही सिच्युएशन आहे, हम्म. यावरची आपण हे करणार आहोत, किंवा इमर्जन्सी झाली हे केलं. हम्म. बोथ ऑफ अस आर. सो देर इज नो क्वेश्चन ऑफ मला कळलंच नाही, तू सांगितलंच नाही, मग मला असं करायचं होतं, हे घ्यायचं होतं. कन्फ्युजन नाही. म्हणून आमच्यामध्ये सरप्राईज गिफ्ट नाही येत. एव्हरीथिंग इज प्लॅन. पण सरप्राईज देणार कसं ना, सगळंच हो, माहिती आहे. म्हणून देर नो सरप्राईज. आणि नो गिफ्ट. एकत्र gift. जाऊन खरेदी करायची. हो, एकत्र नाही, त्याला आवडत नाही. अच्छा. तू जा, माझंही तूच घे, तुझंही तूच घे. आणि इन दिस माय मदर हॅज स्पॉइल्ड मी. म्हणजे माझ्या हो. आईनी मला हो. स्पॉइल मी केलंय. तिला म्हणते कधी हे मला जमणार नाही. ती म्हणते की बूट पण मी यांचे ना 2-3 साईज घेऊन यायचे, मग तो हा. बरोबर साईज ठेवायचे आणि बाकीचे परत करेन. म्हटलं हे सगळं मला नाही जमत, तू माझ्या बरोबर चल, मी येते. असं लाड केले. लाड केले. वा वा, कमाल. मला हा थॉट पण खूप आवडला की खरंच आता बायकांनी म्हणजे अगदी शहरातल्या नाही, पण मला असं वाटतं की इंटिरियर्स Every मधल्या family. बायकांनी सुद्धा आता फायनान्सेस मध्ये उतरलं पाहिजे. किमान स्वतःचा पैसा Yeah. त्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे. लक्ष हे दिलं खरंच खूप छान आहे हा विचार. कारण शहरांमध्ये मुली आजकाल करू लागल्यात, हो. पण काही इंटिरियर्स मध्ये अजूनही नवऱ्यावर अवलंबून आहेत. तर ते Correct. बायकांनी शिकण्यासारखं आहे. आता मला मीरा आणि पेरेंटिंग आणि ह्याच्याविषयी पण जाणून घ्यायचंय की पेरेंटिंग मध्ये सुद्धा आपले काही विचार असतात. किती नाही म्हटलं तरी तुम्ही दोघं आपापल्या घरातून आलायत. सो 2 वेगळे थॉट्स, 2 वेगळ्या शिकवणी, 2 वेगळे संस्कार, आणि तुम्ही दोघं मिळून आता तुमच्या मुलीवर Yeah. संस्कार करणार आहात. तर त्यात तुमचे काय विचार असतात किंवा त्याच्यात कोण पुढे असतं? सो ह्याच्यात ना फॉर्च्युनेटली रुजिता, आमचे दोघांचे बेसिक जे आपण व्हॅल्यूज, एथिक्स म्हणतो ना, ते आम्ही फॉर्च्युनेटली वी आर ऑन द सेम पेज. वा. हम्म. त्यामुळे तिथे आमचं कधी फ्रिक्शन होत नाही त्या बाबतीत. आणि अभ्यास आहे ते आम्ही दोघंही घेतो. आम्ही विषय वाटून घेतले की तुझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत. मी शक्यतो, आता तो कसा म्हणतो की तिला मी इन्व्हॉल्व्ह व्हायला लावलं ना, मी शक्यतो आकड्यांपासून लांब असते. मला एक मेंटल ब्लॉक होता लहानपणी. म्हणजे मला ताप वगैरे यायचा. गणिताचा Math पेपर नको, म्हणला की मला हा. ताप यायचा. हा. म्हणजे इतकं मला त्याची भीती होती. आता आणि- ऑफकोर्स विथ टाइम जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस, नोकरी, धंदा, इन्व्हेस्टमेंट सांभाळायला लागतात, तर तुम्हाला सवय होऊन जाते. पण आताही विषय वाटल्यावरती गणित त्याच्याकडे. आणि मला आणि तिला science. मॅथ्सचा जसा त्रास होतो तसं मला लेटर लिहायचा. पण हे क्लॅरिटी आहे ना, प्रॉब्लेम आहे. कला बाजू ही तो म्हणतो, तुला सांभाळायला गणित बघून होतं ना, तसं मला हिंदी मराठी बघून होतं. मला कळतच नाही हे शब्द काय. फिरतात. तर ते सगळं मी घेते. सो लँग्वेजेस वगैरे सगळं माझ्याकडे. ओके. गणित तो बघतो. पण आम्ही अगेन वी आर इन सिंक. की आज सकाळी हा अभ्यास मी घेतलेला आहे, होमवर्क काय दिलेला आहे, संध्याकाळी रिडिंग काय करणार आहोत. सो वी बोथ आर वर्किंग एज अ टीम. आणि त्यामुळे आम्ही दोघंही इन्व्हॉल्ड होतो तिच्या शिक्षणामध्ये, तिच्या संस्कारांमध्ये. मला त्यातल्या त्यात थोडं आपले सण, आपले घरातली कशी संस्कृती आहे, कल्चर आहे, हे मला आवड आहे. त्यामुळे त्याच्यात थोडंसं मी जास्त इन्व्हॉल्ड असते, पुढाकार तिला घेते. सगळं दाखवण्यामध्ये, किंवा तिच्यामुळे मी काही गोष्टी जास्त घरात करायला लागले, तिला कळावं म्हणून. करेक्ट. सो त्याच्यात थोडं आहे. पण आणि otherwise- माझं
लॉजिक फक्त एकच आहे की व्हॉट एज द बेबी इज, लहान मुलगा ज्या वयाचा आहे त्याच्यापेक्षा 3 वर्ष जास्त असं अजून करायचं तो आहे, आणि त्या हिशोबाने बोलायचं किंवा काम द्यायचं किंवा रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची किंवा जे काय आहे ते अज्युम करायचं 3 वर्ष प्लस. कारण काय, अगेन इट्स अ व्हेरी इंजिनिअरिंग लॉजिक. आपला गोल इथे आहे, आपल्याला माणूस हा असा बनला पाहिजे, ते मनात ठेवून त्या डिरेक्शन मध्ये आपण त्यांना गाईड करायला पाहिजे की अच्छा ठीक आहे 3 इयर्स नंतर तू सिझर्स वापरणार, हे वापरणार, ते वापरणार, ते इंट्रोड्यूस देम नाव की हे घे बघ, मॉनिटर. मग हळूहळू ते शिकतात कसं वापरायचं, काय वापरायचं. सो व्हॉट एव्हर देअर एजेस प्लस 2 to 3 years त्या हिशोबाने त्यांना ती रिस्पॉन्सिबिलिटी त्या बेसिसवरती त्यांच्याशी बोलायचं. वाव. पण ह्याच्यात आम्ही एक अगदी कटाक्षपणे पाळतो की मीराशी बोलताना किंवा काही ह्याच्यामध्ये वी ऑलवेज पोर्ट्रे दॅट वी आर वन टीम. सो असं येऊन तू डॅडी कडून होत नाही म्हणून येऊन मला सांग, किंवा माझ्याकडून होत नाही म्हणून जाऊन त्याला सांग. तर जर त्यांनी एक निर्णय घेतलाय तो मला जरी पटला नाही तो निर्णय, तरी मी तिच्या समोर ते क्रॉस करणार नाही. मी सांगेन तुला नाही म्हटलंय ना डॅडी, मग नाही. आमचं दोघांचं एकमत बेस्ट. ऑफकोर्स व्हॉट एव्हर डिफरन्सेस ऑफ ओपिनियन वी हॅव, आम्ही तिच्या अपरोक्ष ते बोलून की हे मला पटलेलं नाहीये, आपण असं करायचं का याऐवजी वगैरे. पण वेन शी कम्स टू शी डजंट हॅव एन ऑप्शन टू से आमच्यामध्ये हे करायला की इथून नाही तर तिथून करून घे. नाही, एक निर्णय तो दोघांचा एकच असणार आहे. पण मग कोण एक जास्ती लाड करतं आणि थोडंसं माझं वीक पडते कधी कधी, म्हणजे थोडं तो म्हणतो असं नाही चालणार. म्हणजे मी आहे स्ट्रिक्ट, पण मला असं कधी कधी होतंय की आता आपण खूप करतोय, लहान आहे ती, असं होतं. मी ऍक्च्युली असं म्हणेन की शी स्ट्रिक्ट इन सम रिस्पेक्ट विथ फूड आणि हे डिसिप्लिन त्या बाबतीत किंवा वागणं बोलणं मॅनरिझम्स किंवा कल्चर या बाबतीत मी थोडं जास्त स्ट्रिक्ट आहे. म्हणजे पाया पडायचं, नमस्कार करायचं, ह्या गोष्टींमध्ये शी इज मोर स्ट्रिक्ट. म्हणजे अभ्यास असेल, अभ्यासाला बसा, हे असतील त्याच्यामध्ये आय एम मोर. म्हणजे ऑफकोर्स, आणि दॅट्स हाऊ इट शुड बी ना. तिचे प्रायोरिटीज आहेत, माझे प्रायोरिटीज आहेत. So both of us are strict in that. भाषेचं करेक्शन वगैरे तो म्हणतो शेवटी बापरे किती तिचं जरा तिचं चुकलं की माझं हे नाही हे असं मंजिरी इज अ ग्रामर नाही हो म्हण वगैरे. मी शेवटी मीराज हो ग मला माहिती आहे हो म्हणायचं, हो नाही म्हणायचं. मंजिरी इज अ ग्रामर नाझी, मी तिला नाव ठेवलं. पण चांगलं आहे त्या निमित्ताने. आता एनिवे पुढच्या पिढीला आजूबाजूला इतकं हिंदी आणि इंग्लिश आहे, तेही त्यांना छानच यायला हवं. पण आपली मातृभाषेकडे थोडं दुर्लक्ष जे होतं ना, ते आपल्यासारखे पालक झालीच. पण मी तिला सांगते की आपल्याकडे एक बेनिफिट असं आहे भारतामध्ये की 4 भाषा कमीत कमी येतात सगळ्या. खरं आहे. आणि हिंदी, मराठी, गुजराती, सगळं येऊ देत की इंग्लिश हे तर येतं. बरोबर. म्हटलं हरकत काय आहे शिकायला. आणि उलट लहान वयात जास्ती पटकन एवढे गुजराती मित्रमैत्रिणी शिकायचं. म्हटलं मी असंच शिकले, असं नाही की फ्लुएंट आहे, पण आय कॅन मॅनेज टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ पीपल. आणि आम्ही काल का परवाच म्हणत होतो की लेट अस स्टार्ट लर्निंग चायनीज ऑल्सो. मॅन्डरिन. मी आजच सकाळी तुला शिकायचं आहे का मॅन्डरिन, तर हो म्हणते. शिकायचं तर शिकूया. वा वा कमाल. आता 10 वर्ष झाली आहेत संसाराला. सुरुवातीची भांडणं, आत्ताची भांडणं, हा एक प्रोसेस असेल ना. तर तुम्हाला काय वाटतं संसारात तुम्ही कुठून कुठपर्यंत आलात? खूप प्रोग्रेस झाला. मी स्वतःचा म्हणते, कारण सुरुवातीला मी म्हंटल ना तसं कम्प्लीट स्ट्रेंजर्स असल्यामुळे स्वभावच माहिती नव्हते आणि असं वाटायचं की समजून घ्यावं हे मला वाटायचं. त्याला त्याचं ओपिनियन वेगळं, या सगळ्याकडे त्याचं मत खूप वेगळं आहे त्याचं. पण साहजिकपणे नॉर्मल माणसाला वाटतं तसं मला वाटायचं की ह्याला समजत का नाहीये. तर तेव्हा असं व्हायचं की खूप वाईट. आणि मला ना राग जर व्यक्त नाही झाला ना तर मला रडू येतो. म्हणजे तुम्ही जर आता मी धरून ठेवलं मी नाही चिडणार, मग ते असं डायरेक्ट यायला. आणि त्याला असं होतं सारखी का रडतेस. मी म्हटलं कारण मला राग आलाय आणि मी तुझ्यावर चिडत नाही. लहान मुलांचं कसं असतं ना की काही इमोशन्स एक्सप्रेस काही करता आलं नाही की रडू येतं. सो ते सुरुवातीला खूप झालं आणि त्याला ते सहन व्हायचं नाही, कारण तो म्हणायचं हे सारखं रडणं वगैरे नाही झेपत आहे मला म्हणून. पण हळूहळू आय लर्न टू मॅनेज माय इमोशन्स ऑल्सो.
आणि की या बाबतीत ह्याच्याकडून हे एक्सपेक्ट करू शकतो आणि हे नाही करू शकत हे एक्सेप्ट करायची मॅच्युरिटी येते असं मला वाटतं. पण आधी आपण सुरुवाती सारखं आपल्याला वाटतं की त्यांनी समजून घ्यावं, त्यांनी बोलावं, असं का बोलला, मग त्याला कळलं कसं नाही की मला वाईट वाटलं. हे नॉर्मल आहेत आय थिंक सगळ्या कपल्स मध्ये. पण ओव्हर अ टाइम यू लर्न टू एक्सेप्ट द पर्सन की हे तो करणार आहे आणि हे तो त्याला नाही जमत. नाही आणि शेवटी काय माहितीये आपण लोकांना बदलू नाही शकत. हा. आपण फार तर फार आपण आपल्यामध्ये काहीतरी बदल बदल आणू करू शकतो. घेऊ शकतो, पण आपण दुसऱ्यांवरती की एक्सपेक्ट करून की नाही तुम्ही असं बना, तुम्ही हे असं वागा, मला असं पाहिजे की तुम्ही असं वागलं पाहिजे, हे आपण एक्सपेक्ट नाही करू. म्हणून आय डोंट थिंक मी असं तू बदल नाही, कधीच नाही, कधीच मी सांगितलं नसतं. आय थिंक दॅट्स द ब्युटी आय फील आमच्या ह्याच्यामध्ये की मलाही ते हळूहळू समजत गेलं की हे आपण ऍक्सेप्ट करायचं त्या माणसाला. आणि कसं यू हॅव टू मेक थिंग्स वर्क. सारखं काही 10 वर्ष सगळं रोजी असणार असं नसणारच ना. सो यू लर्न टू ऍक्सेप्ट अँड मूव्ह ऑन. तर मला आमच्या दोघांचा आय थिंक द ब्युटी ऑफ अ रिलेशनशिप इज वी डोंट ट्राय टू चेंज इच अदर. सम थिंग्स टेक टाइम टू ऍक्सेप्ट. काही गोष्टी आपल्याला पचत नाहीत पण त्या वेळ लागतो पचायला की हा असाच आहे मनुष्य किंवा तो ही अशीच आहे. बरोबर. पण दॅट डझंट मीन की वी लव्ह इच अदर लेस. नाही, पण म्हणजे पण या राग गोष्टी येत नाही नाही का? आवडत. राग येतो त्याला हा. पण पण तो माझ्या express एवढा नाही. सारखा एक्सप्रेस नाही करत. सारखा. येतो त्याला. हा. कारण येत तर असणारच येतो. यार. येतो. माझं मन काय माहितीये, जर सारखं तुम्ही आनंदाच्या सिच्युएशन मध्ये राहिलात तर ते हळूहळू आनंद म्हणून ते राहतच नाही. वाटतच नाही. ते वाटतच नाही ना. तुम्ही त्याच्यात मग शोधत बसतात दुःख. की हे दुःख कुठलंय आणि हे आनंद कुठलंय. सो थोडं आनंदाचा पण जो मोमेंट असतो तो एन्जॉय करा, जो वाईट मोमेंट असतो तो पण तेवढाच एन्जॉय करा. तर तुम्ही वाईटपणा जर बघितला तरच तुम्हाला आनंदामध्ये मजा येईल ना. तुम्ही वाईट कधी बघितलंच नाही आणि नुसतं आनंद राहिला. यू स्टार्ट व्हॅल्युइंग द रिलेशनशिप अँड इच अदर मोर. जेव्हा तुम्ही या बरोबर. सगळ्यातून जाता खरं. तेव्हा आणि त्याच्या पलीकडे पण बघायला शिकता की हे ओके, दिस वॉज जस्ट अ फेज. हा, झालं भांडण, हा. वी डोंट अग्री ऑन सर्टन थिंग्स, लेट्स कीप इट असाइड अँड मूव्ह ऑन. पण मग मूव्ह ऑन म्हणजे आता समजा एखादं साधं भांडण झालं, ओके, हा. अगदी डीप नाही, पण साधं भांडण झालं तर ते सॉर्ट कसं करता? बोलता लगेच की थोडे तास एकमेकांशी बोलत नाही? तसंही कसं झालंय, करता? तसंही झालंय. नाही तास ते त्याला दिवस झाले असेल. हा. दिवस बोलत नाही. दिवस पण नाही. त्याच्याकडून म्हणजे असतं, शांतता. युजली माझ्याकडून असतं. कारण की मला जर कुठली गोष्ट अशी लागली असेल मनाला ना, तर मग मला ते जरा वेळ लागतो त्यातून बाहेर यायला. आणि त्याचं असं जनरली म्हणजे तो मनात ठेवत नाही. तो असं बोलला असेल तर तो नॉर्मली बोलायला लागतो. आय थिंक इट्स द जेंडर प्रॉब्लेम. कारण बहुतेक लोकांकडून मी ऐकलंय की पुरुष असं करतात की काही झालंच नाही असं त्यांना वाटतं, दाखवतात आणि पुढे, आणि बायकांना ते लागलेलं असतं त्यामुळे ते धरून बसतात. पण आय थिंक दॅट हॅज प्रोग्रेस्ड ओव्हर डे. सुरुवातीला असं ते दिवसांदिवस आले की मी बोलायचेच नाही, की मला खूप आत्ता राग येतो त्यामुळे मी 2 दिवस मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी, शांत. आय थिंक ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी आता ते सोडून देते की ती गोष्ट बाजूला ठेवूया आणि बाकीचं सगळं पटतंय ना मग सोड, चला. आणि मग खूपच खटकलं असेल तर राऊंड 2 होतो मग. पण राऊंड 2 च्या शिवाय मग ते सेटलमेंट होत नाही. राऊंड 2 व्हायला मग तेव्हा लागतं. सगळी चर्चा होती. आणि कसं एकदा एका कॉन्व्हर्सेशन मध्ये गोष्टी एका सर्टन लेवलच्या पुढे गेली ना की मग इट्स बेटर टू स्टॉप Yeah, दॅट yeah. कॉन्व्हर्सेशन. नको ते मग मग मनात हा. नाही त्या गोष्टी पण बोलले जातात आणि काय ते तुम्ही मनातून बोलत नाही, तुम्ही जस्ट राग आलाय म्हणून एकमेकांना बोलायचं म्हणून हा. बोलतो. सो इट इज बेटर टू स्टॉप इट ॲट दॅट स्टेज. 2 दिवस ब्रेक घ्या, मग तो आम्ही subject तो परत स्टँड उचला. घेतो हल्ली की आपण आता नको बोलूया. म्हणजे कळतं की आता हे खूप काहीतरी पुढे जाईल, त्यापेक्षा हा. कोणतरी एक आमच्यातलं म्हणतं की आता आपण थांबूया, हा. आपण आता नको बोलूया. म्हणजे समजतं की खूप राग आला आणि काहीतरी निघेल आता. Let's तिथे just wait. थांबायचं. I think Wise that decision. comes with maturity. बरोबर. हळूहळू आणि कसं असतं की हर वर्क अँड माय वर्क इज इन सम सेन्स इज स्ट्रेसफुल. कारण काय शेवटी यू आर टॉकिंग अबाउट पेइंग बिल्स. तुम्ही डोक्यात विचार असतो की बाबा मला 200 लोकांची सॅलरी पे करायची आहे. माझ्या डोक्यात हे असतं तेव्हा शी कम्स अप विथ सम अदर काहीतरी टॉपिक. वेगळा इश्यू. सो इट्स बेटर टू से की नाही बाबा थांब. माझं डोकं प्रोसेस होत नाहीये. नाहीतर आपण त्या स्टेजमध्ये कॉन्व्हर्सेशन जेव्हा करायला जातो ते अननेसेसरीली वेगळ्या डिरेक्शन मध्ये जातं. बरोबर. सो इट इज बेस्ट टू से
गिव्ह मी सम टाइम, तुझा जो टॉपिक आहे, तुझा जो मुद्दा आहे, तुझे जे पॉइंट्स आहेत, तू मला सांगून ठेव, लेट मी प्रोसेस इट, थिंक अबाउट इट, अँड देन गिव्ह मी अ कपल ऑफ डेज, मग मी तुला रिप्लाय करतो. हे वाईज आहे म्हणजे है ना. कमाल. आता आपल्याकडे एक गेम आहे, सो थोडीशी गंमत करूया. हा, ह्याच्यात मी तुमच्या रोजच्या आयुष्यातले प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. Okay. आपल्याकडे पाटी पेन्सिल आहे, ज्याच्यावर तुम्ही हे एखादा माझा जो प्रश्न असेल ते कोण करतं, म्हणजे मंजिरी करते की तुम्ही करता, असं उत्तर आहे त्याचं, जे तुम्ही Okay. एकमेकांचे बघायची नाहीयेत उत्तर, वेगळ्या पाट्या. मी किंवा तो. हा, वेगळ्या 2 पाट्या देणार आहोत अच्छा. आम्ही तुम्हाला. डॉक्टरांचं फुल जेनझी हे आहे बरं का. जेनझी हे ॲब्रिव्हिएशन्स मध्ये AK आणि कॉपी करायचं नाही एकमेकांचं. तुमचं आपापलं उत्तर द्यायचंय. ओके. घरात काही इंटरेस्टिंग गोष्ट घडली तर सोशल मीडियावर टाकण्याची घाई कोणाला असते? हो, करेक्ट. परफेक्ट. झोपेचं स्केड्यूल कोणाचं बिघडलेलं आहे? हो, दोघांचंही. का दोघांचंही नाही? दोघांचं बिघडलंय? नाही. We are okay. शहाणे Fine, आहात fine. तुम्ही. ओ वाव. ते आम्ही दोघेही लवकर झोपतो आणि लवकर उठतो. वाव. आमच्याकडे 8:45ला लाईट बंद होतात, कमाल. त्यामुळे लाईट ऑफ कोणी आलं चुकून तर नाही, बेल हो, ऑफ. आता इनफॅक्ट लग्नाच्या पहिल्या वेळेस आय थिंक मम्मी आली होती. नाही आय थिंक Daddy, पप्पांचा doesn't फोन matter. येत होता. हा, हा. आणि आम्ही उचलला नाही, आज काहीतरी 8:30 वगैरे वाजले. तर दुसऱ्याच्या फोन करत होतो, आम्ही झोप, वेळ लागलाय का तुम्हाला? 8:30 वाजता कोण झोप? आणि मग तोच तुमचा पॅटर्न आहे. मीरा पण झोपते मग हो, वेळेवर. yes. Oh. आणि शी ऑल्सो वेक्स अप ॲट 5:30. हा, सकाळी Wow. सगळे आम्ही तिघे जागे. आयडियल. कमाल. कोण घर जास्त व्यवस्थित ठेवतं? परफेक्ट उत्तर. स्वयंपाक कोणाला जास्त चांगला येतो? परफेक्ट. वाद झाला तर सॉरी कोण आधी म्हणतं? परफेक्ट उत्तर. खाण्यापिण्याच्या नवीन जागा कोण शोधून काढतं? ओ, परफेक्ट. वाव. ऑनलाईन शॉपिंगचे पार्सल्स कोणाचे जास्ती घरी येतात? परफेक्ट. ओके. घरची जी साधी पेपरवाला दूधवाला ही बिल आहेत, ही सगळी कामं कोण जास्ती छान करतं? ओ वाव, परफेक्ट. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? कमाल. संपलेले आहेत माझे मी प्रश्न. लिहिलेली कविता हरवली, याच्यावरूनच तुला कळलं असेल ना. किती सॉर्टेड आहेत. सगळ्याची उत्तरं मंजिरी आहे. गुड तो म्हणतो मी एक निर्णय, तुझं काय रे उत्तर सगळ्याला? कसलं? की मी एकच निर्णय घेतला, हिच्याशी लग्न करायचं, बाकी एकच सगळ्या ती चांगला. घेते. एकच चांगला निर्णय घेतला. बाकी सगळे ती घेते. कमाल. क्लॅरिटी. वा, सुपर फन. मज्जा आली. आता मला तुम्हाला असं विचारायचं की एखादं अनुरूप जोडपं, आपण द अनुरूप शो मध्ये आहोत, तुम्ही अनुरूप आहात एकमेकांसाठी, तर अनुरूप जोडपं असण्यासाठी काय गरजेचं आहे? म्हणजे छान एक सुखी संसार व्हावा यासाठी काही तुमच्या टिप्स? आय थिंक कम्युनिकेशन आणि टीमवर्क. ओके. आणि मी नुसतं हे दीज आर कॉमन वर्ड्स यूज, पण मला असं वाटतं की मोर दॅन कम्युनिकेशन मी म्हणेन की तुम्ही एकत्र बसा आणि एकाला पूर्ण त्याचं बोलून होऊ द्या, मग दुसऱ्याही काय रिप्लाय द्यायचा हे करा. आणि डोंट लुक फॉर इन्स्टंट आन्सर्स टू थिंग्स. डोंट लुक फॉर इन्स्टंट आन्सर्स. मी आता विचारलं ना तुला, मला आत्ताच्या आत्ता उत्तर दे. दुसऱ्याला प्रोसेस तरी होऊ द्या, तुम्ही काय म्हणताय. पण हे अवघड आहे. अवघड आहे. त्याच्यासाठी लागणार एक उत्तर म्हणजे पेशन्स. थोडंच पेशंट, यू हॅव टू बी पेशंट विथ इच अदर. पण जरी मला असं वाटतं की तुम्ही अनेक वर्ष ओळखत असला, असेही आमचे मित्रमैत्रिणी म्हणजे लग्नाच्या 5-6 वर्ष आधी वगैरे ओळखतात, तरी ऍक्च्युअली राहायला लागल्यावरच सगळे फ्रिक्शन होतात. खरंय. सो आय थिंक इट्स अ मॅटर ऑफ पेशन्स. यू गिव्ह इच अदर टाइम. आणि तुम्ही लव्ह मॅरेज करा का अरेंज मॅरेज करा का तुमचं काय वेगळं काय नवीन सिस्टम करायचं शब्दच आम्हाला अजून कळत. सिच्युएशनशिप ते काय आम्हाला झेपत माझी नाही. मुलगी तरुण आम्ही आहे, तसे त्यामुळे ओळखू. आम्हाला ते म्हणजे साधारण ओल्ड ज्या- स्कूल होत आम्ही तसे. त्या शिप मधनं तुम्हाला जायचं. त्या शिप फ्रेंडशिप, सिच्युएशनशिप, रिलेशनशिप, Relationship. कुठली शिप पाहिजे ती घ्या. पण यू मस्ट तुम्ही एकमेकांचं ऐकायला पाहिजे. आणि
गिव्ह द टाइम अँड स्पेस फॉर द अदर पर्सन टू प्रोसेस तुम्ही काय म्हणतायत ते. तुम्ही व्यवस्थित म्हणा तुम्हाला काय म्हणायचंय, व्यवस्थित मांडा तुम्हाला काय म्हणायचंय, पण गिव्ह द समोरचा पर्सन टाइम टू प्रोसेस तुम्ही काय म्हणतायत. त्याला त्याच्यावर विचार करू दे, मग उत्तर देऊ दे. न विचार करता उत्तर देऊ नका. मग ते चुकीचं असेल होऊ शकतं, कदाचित. हा. वा. मग काय होतं की जो माणूस पटकन जेव्हा तुम्ही इन्स्टंटली उत्तर देतात ना, आणि मग 2 स्टेप पावलं पाठी जाऊन विचार करून उत्तर देतो, तो वेगळा उत्तर हो. असतो. खरंय खरंय. वा वा मस्त. हे किती शिकण्यासारखं आहे अनेक जोडप्यांनी. आणि हे मला वाटतं संसाराच्या लवकर स्टेजमध्ये कळलं तर सोपं जाईल, Yes. पण ते कळायला थोडा वेळ लागतो, वेळ हेही थोडा खरंय. लागतोच. Yeah. स्पेस देण्याविषयी तुमचं काय मत आहे एखाद्या रिलेशनशिपमध्ये, म्हणजे अर्थात नवरा बायकोच्या? आजकाल स्पेस देण्याला खूप महत्व आहे, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? स्पेस देणं हा मला माहित नाही शब्द काय, पण मला वाटतं प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्रत्येकाला ज्या गोष्टीच्या प्रायोरिटीत असतात त्या नॉट नेसेसरीली सेमच असतील. आता फॉर एक्झाम्पल आमच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या आहेत, म्हणजे आमचे विचार सारखे आहेत, आमच्या व्हॅल्यूज सारख्या आहेत, आमचे एक बेसिक प्रिन्सिपल्स आम्ही एका पेजवर आहोत. पण मला शास्त्रीय संगीत आवडतं, त्याला बीटल्स ऐकायला आवडतं, किंवा असं, म्हणजे अशा खूप भिन्न गोष्टी आहेत ज्या आम्हाला एकत्र करायला आवडत नाहीत. पण म्हणून आम्ही एकमेकांना फोर्स करत नाही त्या गोष्टी करायला, की मला आवडतं म्हणून तू माझ्या बरोबर ये, नाही. आणि तसंच तो म्हणत नाही की तू नको जाऊस. सो त्याला आवडतो, तो 5 वाजता जाऊन पिक्चर बघतो थिएटरमध्ये. मस्त. मला जमलं मी जाते, नाही जमलं वी डोंट फील बॅड. सो आय थिंक त्या ह्याच्याने जर म्हणायचं असेल तर वी गिव्ह इच अदर स्पेस. त्याला काही, त्याला भरपूर वाचन नाही पण त्याला ऐकायला आवडतं, म्हणजे तो अनेक विषयांवरचे व्हिडिओज किंवा ऑडिओ बुक्स किंवा असं खूप ऐकतो. सो तो ऐकत असतो तेव्हा तो त्याच्या जगात असतो. मला वाचायला आवडतं, मग मी पुस्तक घेऊन माझं वाचत असते, किंवा मग तेव्हा मी मीराबरोबर काहीतरी करत असते, किंवा असं. सो आय थिंक दॅट वे नाव वी आर इन अ कम्फर्टेबल स्पेस, की काही कुठे कोणी चाललं नाही एकमेकांना सोडून. वी आर व्हेरी सिक्युअर्ड इन दॅट स्पेस, की तो जर गेलाय 2 तास काहीतरी त्याच्या आवडीचं करायला, तर दॅट्स फाईन अँड ही शुड बी एबल टू डू इट. त्याला मजा आली, तो आनंदात असेल तर घर आनंदात असेल, असा आमचा कॉन्सेप्ट आहे. की कुठली गोष्ट मन मारून जर कोणी करत असेल तर इट इज इव्हेंच्युअली गोइंग टू अफेक्ट आवर रिलेशनशिप. त्यामुळे आय थिंक आम्ही एकमेकांना तशी स्पेस देता. करेक्ट. आणि आय थिंक दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे जेव्हा इनफॅक्ट जेव्हा लग्न जेव्हा झालं तेव्हा दॅट्स द थिंग यू वॉन्ट टू एक्सप्लोर. म्हणजे तुम्ही ते एक्सप्लोर करायला पाहिजे की तुझ्या आवडी काय. तुला आवडतं क्लासिकल म्युझिक, चल आय विल पार्टिसिपेट इन इट. पण बियॉन्ड अ सर्टन पॉइंट मला रिअलाइज झालं की हे नाही एवढं एन्जॉय होतंय. तिला ते आवडतं, शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट इट. कोण नवीन आर्टिस्ट आलंय, कोण नाही, तिला सगळे डिटेल मध्ये त्यांच्या स्टाईल्स, त्यांचे हे म्हणजे शी इज अ नर्ड इन क्लासिकल म्युझिक. तर देन मला तेवढा नाहीये इंटरेस्ट. ओकेजनली आय विल गो, अदरवाइज यू गो. आता आठवड्यातून 4 प्रोग्राम झाले तर आय कॅनॉट गो. शी विल गो. दिवाळी सकाळ, रात्र, संध्याकाळ. म्हणजे इतके तुला दिलेस तरी तू जाशील, असं त्यांचं म्हणणं आहे. करेक्ट. आणि माझे आवडणी सुपर हिरो मूवीज बघणे. सो देन मी तिला एवढे सुपर हिरो मूवीज बघली, ती बोलते बस आता मला अजून नाही बघायचे, तू जा आता, तू एकटा जा. आणि मोर दॅन दॅट ना, मला वाटतं व्हॉट हॅज हॅपन्ड इज आमचा टाइम इज ऑर्गनाइज्ड इन सच अ वे की जरी आम्ही खूप वेळ एकत्र नसेल तरी व्हॉट एव्हर टाइम वी स्पेंड इज क्वालिटी. आणि आम्ही तसंच अरेंज करतो की सकाळी आई वडिलांबरोबर ब्रेकफास्टला बसायचं, वी स्पेंड क्वालिटी टाइम विथ देम. मग मीरा बरोबरचा वेळ सुद्धा आम्ही, मग तेव्हा काहीच नाही, म्हणजे द रूल इज की आम्ही पण फोनला हात नाही लावायचा. जे ज्यांच्या बरोबर आहोत त्यांच्याबरोबर तुम्ही क्वालिटी टाइम स्पेंड करा, नाहीतर मेल बघत बसा, ते इंस्टाग्राम स्क्रोल करा, काहीतरी स्क्रोल करा. दॅट शुड नॉट बी डन. तुम्ही ज्याच्याबरोबर स्पेंड करताय टाइम त्याच्यावर क्वालिटी टाइम. सो विथ आवर पेरेंट्स, मग विथ मीरा, ऑर इट्स विथ अस, जो काय वेळ स्पेंड करताय तो क्वालिटी टाइम. मग तेव्हा बाजूचे फोन कॉल्स, ऑफिस मधनं हे बंद, व्हॉट्सअपवर मेसेजिंग ते त्यावेळेस बंद. सो लिमिटेड टाइम स्पेंड करा, बट स्पेंड इट इन अ क्वालिटी. इवन इफ इट इज हाफ एन आवर टू 10 minutes.
पण कीप Quality. क्वालिटी. सुरेख. मी ऑल्सो ते स्पेस देण्यामधून मला म्हणजे स्पेस असं नाही, पण जे आपलं व्हेज नॉनव्हेजचं पण जे एक गोष्ट होती दोघांची, त्याच्यामध्ये युजली हे खूप क्लॅशेस होण्यासारखं पण आहे. करेक्ट करेक्ट. कारण की असा जेव्हा आम्ही इनिशियली भेटलो आणि हे डिस्कशन झालं तेव्हा मला वाटलं की हे कसं आता शक्य आहे ना, ट्युना कारण का- सँडविच हा म्हणजे कारण की मी खाल्लंच नाहीये कधी आणि घरामध्ये तर नाही, म्हणजे प्रश्नच नाहीच आहे. आणि मित्रमैत्रिणींबरोबर जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा टेबलावरती एखादी नॉन व्हेजिटेरियन डिश येणं आणि घरात रोज असणं किंवा स्वयंपाकघरात, इट वॉज अ टफ कॉल. बरोबर. पण तिकडे आय थिंक वी केम टू अ कन्क्लुजन वेअर मी त्याच्याकडून ही अपेक्षा केली नाही की त्यांनी सोडावं किंवा त्यांनी खाऊ नये, आणि त्यांनी माझ्याकडून ही अपेक्षा केली नाही की मी खावं किंवा करावं. सो आय थिंक वी वर व्हेरी क्लिअर ऑन दोज फ्रंट्स. कारण असं आमच्या ओळखीत आहे की जिकडे सून व्हेजिटेरियन आहे आणि ती घरात आली म्हणून घरातलं नॉनव्हेज बंद झालं. पण मग ते नॉट फेअर ऑन असं म्हणजे Anybody माझा निर्णय म्हणजे, घ्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा मला वाटलं इट्स नॉट फेअर ऑन हिम ना, की ठीक आहे मी माझं पाळते तू तुझं पाळ. सो बरोबर. अजूनही आम्ही त्याच्यात आहोत की मी खात नाहीये तो खातोय, मी करत नाही. पण मग बाहेर जातो तेव्हा आमचं असं ठरलेलं आहे की स्टार्टर्स एक हे आणि एक ते आणि मेन कोर्स कॉमन. हो. तिथे आम्ही एका ह्याच्यावर येतो की आता मी खाऊ शकत नाही असं. आणि मीरा मीरा अजून तरी नाही खाते. ओके. तिच्यावरती तिच्या सोडलंय. आवडीवर. तिच्यावर ठेवलं काय तिला वाटेल तसं. वा मस्त. आपल्याकडे जसं आपण सुरुवात कॉल बेनी केली ना, तसा आपण शेवटाकडे आलो की आपण एक वोकल लेटर म्हणतो. आता तुम्हाला तर सवय, वर्षातून एकदा तुम्ही लेटर लिहितात आणि इतर लेखकच आहे त्यामुळे ती लिहू शकेल. पण आमचं असं म्हणणं आहे की आजच्या जगात जसं आपण कमी एक्सप्रेस करतो किंवा आपल्या रहाट गाडग्यात आपण चालू असतो आणि एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करणं कधी कधी राहून जातं, जे तुमच्या बाबतीत राहत नाही असं मी बघतेय. पण द अनुरूप शो साठी आज इथे एक अगदी प्रिय मंजिरीपासून तुझाच पर्यंत असं एक लेटर, आणि ते मला आधीचं लेटर नकोय, मागच्या 10 नाही, आता तर चॅट जीपीटी पण आलेलं आहे. So- पण आता तुम्हाला काही मिळणार नाहीये. लिखाणावरून ते आता टायपिंग वर आलंय. आता मी म्हणलं मला शंका आहे नाही. ना, चॅट जीपीटी वर टाकतोस की काय लेटर लिहून दे म्हणून बायकोसाठी. तर इथे आम्हाला इम्प्रॉम्प्टू हवंय, ते मागच्या 10 लेटर्स पेक्षा वेगळं, आणि तू तर लिहूच शकतेस, म्हणू शकतेस. लिहायचं मग तर तू vocal start letter. कर, मी विचार करतो जरा. चालेल चालेल. त्यालाच लिहू दे. ते 10 वर्ष लिहितायत, तूच लिहिलं नाहीयेस. ते रोज पॅरिसच्या बोलते लेटर, ना. पॅरिसच्या काव्यानंतर काही झालंय का? मी बोलतो. ओके ग्रेट. म्हणजे तू, माझी इच्छा आहे की यू फ्लाय ॲज हाय ॲज पॉसिबल. जितकं तुला वरती जायचंय, उडू शकतेस तेवढं वरती उड, आणि ज्या मोमेंटला तू डोळे उघडून खालती बघशील, तुला मी दिसीन, आणि तिथे मी एक, जितकं तू वरती गेली आहे तितकी मी मोठी जाळी बांधली असेल. किती गोड. वाव. तुझाच. तुझाच अखेर. कमाल. शॉर्ट अँड स्वीट. नको पत्र, आय लव्ह यू. मग तुला काही असं कारण काय आहे काव्य ना, ते करावंसं सगळं वाटतं? होईल परत, इथे नको आता. पण काही काव्य असं काही सुचतंय, किंवा ती पॅरिसची कविता अगं ती आठवतेय? कविता मी आज पण सकाळी आठवत होते. नाही ती आठवत ती तुला? इतकी तिथल्या तिथे लिहिलेली की ती मी कुठेही रेकॉर्ड मी ठेवलीच नाहीये पण लिहून. मग आता काही तुला असं आणि आणि मला रिकलेक्ट होत नाही. उत्स्फूर्त, चुकून विचारू नका मला. मग आय लव्ह यू एवढंच होतं Yes. तुझं पत्र. मग आता यावर्षी अॅनिव्हर्सरीला तू पत्र लिही एक. मी लिहू. हा. आणि मला कळवशील नंतर. येस. वा वा, मज्जा आली. आय होप तुम्हाला ही गप्पा Yes. मारून मजा आली असेल. मला खूप मजा आली, आणि मलाही खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, आणि मला माहितीये प्रेक्षकांना सुद्धा अनेक गोष्टी तुमच्याकडनं घेण्यासारख्या आहेत एक जोडपं म्हणून. त्यामुळे मज्जा आली. तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे शूट करायला आलाय, त्यानिमित्त द अनुरूप शो कडून तुम्हाला दोघांना थँक्यू. येस, थँक्यू सो मच. मस्त वाटलं. हो, हे So impressions. nice. या, Wow. आल्या आल्या जे केलं होतं ते.
ग्रेट. Thank you आणि for मज्जा आली. अरे थँक्यू काय, तुम्ही दोघं आलात त्यानिमित्त आमच्याकडनं आभार खरं तर. थँक्यू, मज्जा आली. आय होप तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मजा आली असेल. असंच बघत राहा द अनुरूप शो. धन्यवाद.